हाय, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. 1 डिसेंबरला तुमची एक्झाम होत आहे. राज्यसेवा 2024ची प्रिलिमिनरी ओरिजिनल एक्झाम. त्यापूर्वी आपल्या पी-डब्ल्यू प्लॅटफॉर्मवर म्हणजेच पी-डब्ल्यूकडून ऑफलाईन 2 वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टमध्ये एक्झाम घेण्यात आली होती. त्याचा फील एकदम एक्झामसारखंच सेंटरवर जाऊन हॉल तिकीट पहिल्यांदा तुम्हाला येतील. मग त्याच्यानंतर तुम्ही सेंटरवर जाऊन एक्झाम द्यायची वगैरे. अशी 24 नोव्हेंबरला एक एक्झाम झाली होती. त्या एक्झामचं सी-सॅटचं आपल्या रिअल टेस्टचं एक्सप्लेनेशन आज आपण बघणार आहोत. थोडं फास्ट फॉरवर्ड स्पीडमध्ये आपण बघणार आहोत कारण की वेळ कमी आहे. आय होप पेपर सगळ्यांकडे असणार. सपोज कोणाकडे पेपर नाही आहे तर पहिल्यांदा पेपर बघून घेऊया आपण. राईट, एकदा मी पेपर दाखवून देतो. बघा, हा वाला ओरिजिनल पेपर आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 सी-सॅट. ठीक आहे, दिसते तुम्हाला संच ए. तर माझ्याकडे संच ए आहे, त्याच्यामधले हे वाले क्वेश्चन. जसं बघा, हा वाला शाळेत येण्यापूर्वी आपले कुटुंब मित्र शेजारी पहिला वाला पॅसेज होता. आता या पॅसेजवर तुम्ही प्रश्न सॉल्व्ह केले असणार. आता इथे एक्सप्लेनेशनमध्ये 2 गोष्टी असतात. एक तर मी जे कॉम्प्रिहेन्शन उत्तरे आहे त्याचं मी एक तर तुम्हाला एक्सप्लेनेशन देऊ, पण तेवढी गरज नाही आहे आता. तर याची मी डायरेक्टली उत्तर देतो. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला जर तुमच्याकडे BCD वगैरे वेगवेगळी सिरीज असेल तर त्या सिरीजनुसार पहिले तुम्ही बघून घ्या की हा पॅसेज कोणता आहे. त्या हिशोबाने मी तुम्हाला ॲन्सर सांगतो. तर या ए सिरीजमध्ये आपल्याला 1 ते 5 मध्ये पहिला पॅसेज शाळेत येण्यापूर्वी. प्रत्येक पॅसेजचं 8 पॅसेज याच्यात इंग्लिश ॲज वेल एज मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये आणि 1 पॅसेज इंग्लिश 1 पॅसेज मराठीमध्ये एक्सक्लुझिव्हली. जसा आपला ओरिजिनल पेपर येतो तसा. तर हा वाला माझा पहिला पॅसेज आहे. ठीक आहे, हे त्याचे प्रश्न. आता मी उत्तर डायरेक्टली तुम्हाला ABCDच्या फॉर्मॅटमध्ये सांगणार आहे. त्याच्याकरता तुम्हाला हे लागणार आहे. बघा, दुसरा पॅसेज आहे भारत हा विकसनशील देश आहे. ठीक आहे, त्याचं इंग्लिश. त्यानंतर तिसरा पॅसेज आहे प्रकाश विभक्त झाल्यानंतर मिळणाऱ्या वेगवेगळ्या म्हणजे सायन्स बेस थीमचा पॅसेज आहे. 11 ते 15 याचे प्रश्न. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आहे कॅम्प डेव्हिड शिखर परिषदेनंतर शीतयुद्ध वगैरे वगैरे. थोडंसं हिस्टॉरिकल आहे. 1945 नंतर पहिल्यांदाच अमेरिकात सागरी नाकेबंदी वगैरे वगैरे करण्यात आली. हा वाला 16 ते 20 नंबर. ठीक आहे, त्यानंतर आहे आपल्याकडं नेक्स्ट थोडं मोठं करतो मी. 21 ते 25 नकारात्मक स्वातंत्र्य ही संकल्पना अभिजात उदारमतवाद आणि नव उदारमतवाद. हा वाला पॅसेज आहे. थोडासा हिस्टॉरिकलच आहे प्लस पॉलिटी. हे 25 प्रश्न झाले आत्तापर्यंत. 26 ते 30 मध्ये पॅसेज आहे ॲरिस्टॉटलच्या मते मनुष्य हा एक सामाजिक प्राणी आहे, तो समाजाशिवाय राहू शकत नाही. अशा टाईपचा थोडंसं सोशिओलॉजिकल बेस आहे अकॉर्डिंग टू अरिस्टॉटल. ठीक आहे, मॅन इज अ सोशल ॲनिमल. तर 30 पर्यंतचे हे प्रश्न. त्यानंतर येत आहे 31 ते 31 सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक विविधता असलेला क्षेत्रफळाच्या दृष्टीने वगैरे वगैरे. थोडंसं जॉग्राफिकल क्वेश्चन आहे. ठीक आहे, पण थोडंसं इकॉनॉमिक बेस जास्त जास्त आपण याला म्हणू. ठीक आहे, त्यानंतर येत आहे बघा 36 ते 40 मध्ये हिमालयातील बहुतेक प्रमुख नद्या. हा क्लिअर कट जॉग्राफिकल भूगोलावर आधारित प्रश्न आहे. आता तुम्ही तुमची थीम पहिल्यांदा जसं 1 वर्षापर्यंत तुम्ही अभ्यास करत आले तर तुम्हाला माहीतच असेल की तुम्हाला कोणती थीम तुमच्या बॉडीला तुमच्या माइंडला सूट होते. पहिल्यांदा तोच थीम म्हणजे तीच थीम उचलावी आणि ते पॅसेज पहिल्यांदा करून घ्यावे. 10 मधून 5 ते 6 पॅसेज तुमच्या आवडणाऱ्या थीमनुसार पहिले घेऊन टाकावे. तिथून पहिले मार्क पक्के करून घ्यावे. आणि खूपदा मी सांगितलेलं आहे की हे पॅसेज सोडवताना पहिले पॅसेज आरामात वाचा. पहिले डायरेक्ट क्वेश्चन वाचतो मग पॅसेजकडे येतो असं काही करू नका. नॉर्मल पॅसेज वाचा. पॅसेज वाचताना एवढ्या मन लावून पॅसेज वाचायचे की परत प्रश्न वाचताना पॅसेजची गरज नाही पडली पाहिजे. इक्का दुक्का फॅक्च्युअल क्वेश्चन करता इट्स ओके, पण नॉर्मली तुम्ही तसं करण्याचा प्रयत्न करा. सवय तुम्हाला लावून घ्यावी लागेल. ठीक आहे, आणि त्यानंतर आहे बघा 41 ते 45 हा वाला मराठीमध्ये आहे. एखाद्या प्रदेशाच्या राजकीय व सामाजिक इतिहासाचा प्रभाव वगैरे वगैरे. बघा, याचं इंग्लिश ट्रान्सलेशन नाही आहे, टोटल मराठी आहे. असे मराठीवर 5 प्रश्न येतात. आणि हा वाला
46 ते 50 टोटल इंग्लिश आहे. टू अवॉइड द व्हेरियस फुलिश ओपिनियन्स टू विच मॅनकाइंड. ठीक आहे, हा वाला टोटल इंग्लिशमध्ये, याचं मराठी ट्रान्सलेशन नसतं. तर असं इंग्लिशवाल्यांना मॅक्झिमम जे इंग्लिशमध्ये प्रेफर करतात त्यांना मॅक्झिमम मराठीचे 5च येणार. ठीक आहे, आणि जे मराठीमध्ये प्रिपेअर करतात त्यांना फक्त 5च येणार. बाकी 8चे 8 पॅसेज म्हणजे 40 प्रश्न इंग्लिश ॲज वेल एज मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये असतात. त्यामुळे तो काही प्रॉब्लेम नाही. आता 51 पासून आपण मॅथ्स, रिझनिंग प्लस डिसिजन मेकिंग सर्व प्रश्न बघूया. 51 ते 80 अशा 30 प्रश्नांचं एक्सप्लेनेशन मी या व्हिडिओमार्फत तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहे. सुरुवात करूया. हा वाला पहिला प्रश्न आय एफ सो तुम्ही वाचला असाल. आता मी डायरेक्टली PPTवर जातो. तिथं मी हे कॉपी पेस्ट केलेले आहे, म्हणजे असं वर खाली प्रत्येक वेळेस करावं लागणार नाही. ठीक आहे, सुरुवात करूया डायरेक्टली सोल्युशनला. हा वाला पेपर ए सिरीज आहे. मी जो तुम्हाला आत्ताच दाखवला हा वाला पहिला पॅसेज होता, आणि ह्या पहिल्या पॅसेजची हे सगळी उत्तरे 50 पर्यंत कोणत्या क्रमांकाला कोणता पॅसेज आहे तुमच्या सिरीजनुसार तुम्ही बघून घ्या. आणि मग हे तर ए वाला आहे, इथं परत एकदा लिहितो, तसं तर लिहिलेलं आहे मी ए सिरीज. तर तुमच्या हिशोबाने तुम्ही ते उत्तर लिहून घ्या. ठीक आहे, आता मॅथ्स रिझनिंगचे क्वेश्चन बघणार. हा पहिल्यावाला क्वेश्चन सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. बघा, पहिला प्रश्न होता म्हणून थोडा वेळ दिला. आता नेक्स्ट प्रश्नापासून मी एवढा वेळ देणार नाही. फटाफट फटाफट व्हिडिओ पॉज करून तुम्ही नंतर ते बघू शकतात. ठीक आहे, तर डायरेक्टली सुरुवात करूया. आता या प्रश्नामध्ये आपल्याला अल्टिमेटली विचारलेलं काय आहे, OPQ हे कप आणि बशाचे संच आहे. विशिष्ट क्रमांक नसलेले, ऑफकोर्स विशिष्ट क्रमांक नसणार त्यामुळेच तर काढायचं आहे. संच P च्या कप आणि बशाचा रंग कोणता. आता याला तुम्ही असं मांडून करू शकतात की हे कप आहे, ही बशी आहे. त्यानंतर कप आणि बशीचे 3 कलर दिलेले बघा. कपचा निळा, एक ब्ल्यू, एक व्हाईट आणि एक पिवळा येलो. मग याचा लाल म्हणजे रेड, त्याच्यानंतर गुलाबी म्हणजे पिंक आणि पांढरा म्हणजे व्हाईट. असं करू शकतात. मग इथं OPQ जे दिलंय ते असं टिक करायचं, जे नाही असं करायचं. पण एवढं बनवण्यापेक्षा एक्झामिनर सुद्धा असं एक्सपेक्ट करतोय आपल्याकडून की एवढं नाही करत बसायचं रे, डायरेक्टली जे दिले त्यांनी काटापिटी करायची. आता मला एक बघा, मला पीच्या कपाचा आणि बशीचा रंग विचारलाय. पीच्या कपाचा रंग आणि इथं पीच्या कपाचा रंग दिलेला आहे ना. मला 2 स्टेटमेंट पी बद्दल दिले, कारण की पी बद्दल विचारलं तर पी बघायचं, क्यू दिलं असतं तर क्यू बद्दल बघितलं असतं. तर पीच्या कपाचा रंग पिवळा नाही आहे. माझ्याकडे कपाचे रंग किती 3च आहे. पिवळा नाही तर पिवळा कटला, निळा नाही आहे तर निळा कटला, राहिला कोणता, पांढरा. एक तर द्यावाच लागेल. तर पीच्या कपाचा रंग पांढरा. आता हा सिक्वेन्स पण बघा, कप आणि बशाचा अनुक्रमे सांगितलेला आहे विथ रिस्पेक्ट. तर कपचं काय पाहिजे, पांढरा पाहिजे. असा पहिला ऑप्शन पांढरा कुठे, इथंच आहे. झालं माझं डायरेक्ट उत्तर. किंवा अजून तुम्ही असं बघू शकतात, नेक्स्ट टाइम जर आला तर क्यूच्या बशीचा रंग पांढरा नाही आहे. ठीक आहे, क्यूच्या बशीचा रंग लाल नाही आहे. ठीक आहे, आणि ओची बशी पांढरी आहे. जर ओची बशी पांढरी आहे तर पीची बशी पांढरी नाही होणार, तर पांढरी हा वाला ऑप्शन कटला. असं करू शकतात. किंवा पीच्या कपाचा रंग निळा नाही आहे तर निळा कपाचा रंग कोणता दिलाय की नाही, तसं पण डायरेक्टली एक ऑप्शन नाही होतंय. तर असं थोडंसं ऑप्शन वाईज तुम्हाला जायचं. आता हा 52 नंबरचा क्वेश्चन बघा.
इथं तुम्हाला आर ग्रेटर दॅन ओ इज इक्वल टू ए ग्रेटर दॅन एस लेस दॅन टी असं समीकरण दिलेलं आहे आणि खालीलपैकी निश्चित सत्य डेफिनेट ट्रुथ विचारलेलं आहे. अशा वेळेस बघा आपल्याला अल्फाबेटिकली ते कम्पेअर करणं इमेजिन करणं अवघड जातं, राईट. मग आता आपण जर या आर ओ ए एस टीला आपल्या अंकाच्या स्वरूपात लिहिलं तर कंपॅरिझन मोठं छोटं पटकन करता येतं. तर काहीतरी ॲझ्युम करावं लागेल. सपोज आरला मी 100 घेतले, ठीक आहे, किंवा 200 घ्या, काही घ्या, 200 घेतले आणि हा मोठा आहे ओला सपोज 100 घेतलं आणि हा इजिकल टू आहे ए सोबत, तर ए पण 100 झाला आणि ए मोठा आहे एस पेक्षा, तर याला 90 घेऊ, काही घ्या, 80 घ्या, ठीक आहे. आणि एस हा लहान आहे टी पेक्षा, तर हा 100 होऊ शकतो, 110 होऊ शकतो, 120 होऊ शकतो, हा 90 होऊ शकतो, 80 होऊ शकतो, 70 होऊ शकतो, काही होऊ शकतो, ठीक आहे. आता 1 बाय 1 ऑप्शन एलिमिनेट करून जायचं. इथं दिलेलं आहे ओ हा टी पेक्षा मोठा आहे. अच्छा, हे नाव लिहून घेऊ. आर ओ हा ए होता, हा एस आणि हा टी. आता बघा ओ हा ए पेक्षा मोठा आहे, नाही इक्वल आहे, ठीक आहे. टी हा ए पेक्षा मोठा आहे, ए पेक्षा मोठा पण इक्वल पण तर होऊ शकतो. त्यामुळं डेफिनेटली ट्रूथ नाही सांगू शकत. एस आणि ओ इक्वल आहे, 90 नाही, इक्वल नाही आहे. आणि एस हा लहान आहे आर पेक्षा, बघा आर कुठलं कुठं 200 आणि हा 100च्याच खाली आहे, म्हणजे कोणतंही इथं फिगर असो याच्यापेक्षा आर मोठाच असणार आहे. तर डायरेक्टली चौथा आन्सर ऑप्शन. अशा प्रकारे तर दिलेल्या फॉर्मॅटला आपण आपल्या पद्धतीने सेट करून घेतलं आणि मग अंकाला कंपेअर करणं जास्त सोपं केलं, राईट. आता हा पुढचा बघा सोपा आहे, नॉन व्हर्बल आहे, ठीक आहे. एकदा ट्राय करा, येईल येईल येईल. ट्राय ट्राय बट डोंट क्राय. सोपं आहे का नाही. बघा इथे तुम्हाला कागदाची घडी घालायची आहे, ठीक आहे. कागदाची घडी घालताना आपण लिफो मेथड म्हणजे लास्ट इन फर्स्ट आउट करतो. लास्ट इन फर्स्ट आउटचा अर्थ असा असतो की सर्वात पहिल्यांदा तुम्हाला जी शेवटची घडी घातलेली आहे ती करावी लागते. पण इथं तर असं पहिली घडी दुसरी घडी असं काही नव्हतं, नॉर्मल होता. आणि आता ऑप्शन जर मी चेक केलं तर सगळे लेफ्ट हँड साईडला दिलेले आहे, म्हणजे याचा अर्थ ही वाली घडी अशी घातली गेलेली आहे. तर नक्की आहे अशी तर नाही, राईट साईडला नाही, लेफ्ट साईडला आहे. आता जर मी इथं घातली, एक रूल नेहमी लक्षात घ्या, दूर का दूर पास का पास, म्हणजे याचा अर्थ जवळचं जवळ पाहिजे, दूरचं दूर पाहिजे. तर आता इथून ही लाईन जवळ आहे, इथून पण ही लाईन जवळ, तर अशी काहीतरी येणार. आणि इथून हा गोळा दूर आहे गुलाबजामुन, तिथून पण गुलाबजामुन दूर येणार आणि हा अर्धा याच्यावरच येणार सेम टू सेम. अशी वाली आकृती बघा बरं, अशी वाली आकृती कुठे दिसते मला सांगा 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 सांगा. इथं दिसते सेकंडमध्ये. सो सेकंड आन्सर ऑप्शन. कळलं, ठीक आहे. हे असं जॉईंट होणार कारण की एकच लाईनीला आहे, ठीक आहे. सो आन्सर ऑप्शन बी. त्यानंतर सोने हे पाण्याच्या पट. बघा आता हा पट्टीचा प्रश्न आहे, मिक्सचर ॲलिगेशनचा प्रश्न आहे, ठीक आहे. या प्रश्नामध्ये तुम्हाला सुरुवात करताना अशा प्रकारे करायची आहे जेणेकरून तुम्हाला फटाफट करता येईल. आता याला तुम्ही नॉर्मल एक्सच्या मेथडने पण करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण एक्झाममध्ये एक्सच्या मेथडने आपण केलं तर वेळ जास्त लागेल, येईल उत्तर बरोबर पण वेळ लागेल. तर याला डायरेक्टली मी ट्रिक सांगतो आणि मला हा सेशन मोठा पण करायचं नाही आहे. बघा इथं एक सोने दिलेलं आहे, एक तांबे दिलेलं आहे आणि सोन्याला पण पाण्याशी कंपेअर केलं, तांब्याला पण पाण्याशी कंपेअर केलं आणि पाण्याचं स्वतःचं 13 पट मिश्रमध्ये पाहिजे. मिश्रण केल्यानंतर सोने आणि तांब्याचं तुम्हाला विचारलंय सोने आणि तांब्याचं मिश्रण किती असावं जेणेकरून त्याचं 13 पट होईल. म्हणजे ओरिजिनल सोन्याचं पाण्यासोबत केलं तर इंडिव्हिज्युअली ते 15 पट आहे, म्हणजे सोने हे पाण्यापेक्षा 15 पट जड आहे, तांबे हे पाण्यापेक्षा 7 पट जड आहे इंडिव्हिज्युअली. आणि दोघांना अशा कोणत्या मिश्रणात मिक्स करावं जेणेकरून दोघं मिळून पाण्याच्या 13 पट होऊन जाईल, असं करायचं. तर इथं लिहायचं सोने गोल्ड, तांबे कॉपर, ठीक आहे. ओरिजिनली हा 15 पट आहे, ओरिजिनली हा 7 पट आहे, दोघं मिळून मला 13 पाहिजे. तर याचा डिफरन्स घ्यायचा, हा भलेही मायनसमध्ये येऊ प्लसमध्ये येऊ त्याने काही फरक नाही, मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस करायची.
13 मायनस 15 मायनस 13 2, आणि आता 7 मधून 13 जात नाही तर 13 मधून 7 घाला, त्यांनी काही फरक पडत नाही. तर किती झाले हे 3 आणि 3 6. तर हा रेशो काय यायला पाहिजे 6:2. थोडं याला अजून रिड्यूस करा म्हणजे बेसिक याच्यावर जायचं. अशी संख्या बघायची जिने 6 आणि 2ला दोघांना भाग जातो. 2 आहे तर बे एक बे, बे त्रिक 6, म्हणजे यांचा रेशो काय असला पाहिजे सोन्याचा 3 आणि कॉपरचा 1. सो 3:1. आन्सर ऑप्शन 2. कळालं? सोपं आहे का नाही? बेस्ट मेथड आहे, याच्यापेक्षा भारी मेथड नाही. नेक्स्ट 55 नंबर बघूया. सांकेतिक भाषा दिलेला आहे. कधी पण लक्षात घ्या जेव्हा सांकेतिक भाषा देतात तुम्हाला, ठीक आहे, तेव्हा तुम्हाला एक ABCD फॉर्मॅटमध्ये लिहायचं. पेपर तर आपल्याला 10 मिनिटं पूर्वीच भेटतो. एकदम शेवटचं सील न उघडता एकदम शेवटचं पानवर एक राजाराम मोहन रायचा प्रश्न असतो, त्याच्या खाली जागा दिलेली असते, तिथे ABCD अशा प्रकारे मांडून घ्यायची. बघा सिक्वेन्स पण असाच पाहिजे. AB लहान लिपीत लिहा, CDEFGHIJKLM आणि त्याच्या खाली मग NOPQRSTUVWXYZ 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 हा 14 15 असा सिक्वेन्स गेला पाहिजे. 16 17 आणि याला लिहिताना याच फॉर्मॅटमध्ये लिहा, दुसरं काही चेंज करू नका. या फॉर्मॅटमध्ये लागले तेवढे टाईप कव्हर होतात. ठीक आहे. आणि हा 26, टोटल 26 अल्फाबेट असतात. आता जर मी नीट बघितलं सुपरचं मला असं दिलेलं आहे तर मार्केटचं विचारलेलं आहे. आता नीट बघू एस कुठं आणि एच कुठं. एस इथे आहे आणि एच त्याच्या वरच आहे. ठीक आहे. यू एसचं लॉजिक लावलं एचला, इकडं 5 आहे इकडं 5 आहे म्हणजे एका अल्फाबेटला एकच अल्फाबेटचं लॉजिक आहे. यूचं एफ दिलेलं आहे बघा, यू आणि एफ म्हणजे अशाच फॉर्मॅटमध्ये आहे ना, अपोजिट अपोजिट. मग पीचं दिलेलं आहे के, पी आणि त्याच्यावरचं के, असं असंच जातोय. तर एम, एम कुठं आहे इथं, त्याच्या खालचा अपोजिट एन, तर एन पासून सुरुवात होईल. एच्या खाली झेड असतो, झेड. आर, आरच्या वर आय असतो, आय. के 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 पी, ई ई ई ई व्ही आणि टी 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 जी. तर एन झेड आय पी, एन झेड आय पी व्ही जी. चौथा वाला आन्सर ऑप्शन एन झेड आहे ना, सॉरी पहिला वाला आन्सर ऑप्शन. ठीक आहे, हे एक्स आहे, पहिला वाला आन्सर ऑप्शन. अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे. 1 2 1 2 जरी अल्फाबेट चेक केले, डायरेक्ट एन आणि झेड चेक केला तर चौथा कटतो, दुसरा कटतो आणि पहिला आणि तिसरा राहतो. चौथा नंबर चेक करून घ्या, आय आय सेमच आहे पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये. चौथा नुसतं जरी चेक केला असता अल्फाबेट तरी बाकीचे 5-6 चेक नसते करावे लागले. तर ते एक्झाममध्ये तुम्हाला फटाफट फटाफट तुमच्या टायमिंगनुसार करावं लागेल. ठीक आहे. त्यानंतर आज 56 बघा इंग्लिशमध्ये पण दिलेला आहे. हा आहे विधानांवर आधारित. आता तुम्हाला काहीतरी घटना दिलेली आहे, असं असं घडलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यावर कृती म्हणजे कोर्स ऑफ ॲक्शन. तर काय तुम्ही ॲक्शन घेतली गेली पाहिजे. काही काही ॲक्शन शॉर्ट टर्म स्वरूपाचे असू शकतात, काही काही ॲक्शन लॉंग टर्म स्वरूपाचे असू शकतात. सपोज इथं आता काहीतरी एक्झाम्पल देतो, भूकंप झाला आहे आणि तुम्ही डिस्ट्रिक्टचे कलेक्टर आहात. तर पहिली स्टेप शॉर्ट टर्ममध्ये एकदम की पहिले तुम्ही आपत्कालीन व्यवस्थांना कनेक्ट करून ग्राउंड रिॲलिटीवर त्यांना आणण्याचा प्रयत्न करणार, पहिली स्टेप. आणि एकदम लॉंग टर्म काय आहे की पुढे असं कुठे भविष्यात घडू नये म्हणून पहिल्यांदाच फायर ब्रिगेड, पाण्याची व्यवस्था, याची व्यवस्था करून ठेवणार. पण ते खूप नंतरची गोष्ट आहे, फंडिंग करून ठेवणार त्याला. तर तुम्हाला याच्यात इमिजिएट ॲक्शन बघावं लागत असतात. एकदा तुम्ही वाचून घ्या, मग स्वतः ट्राय करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. आता बघा नुकत्याच झालेल्या सणासुदीच्या काळात शहरात गुन्हेगारी कारवायांना उधाण आले होते. म्हणजे फेस्टिवल सीझनमध्ये क्राईम रेट वाढतोय असं तुम्हाला दिलंय. तर तुम्ही काय करणार. पहिली गोष्ट, ही वाढ होण्याच्या कारणांचा पोलिसांनी तातडीने शोध घ्यावा. तातडीने म्हणजे लगेच, शॉर्ट टर्म आहे हे तर यावंच लागेल. ठीक आहे. दुसरं, सणासुदीच्या काळात अशा प्रकारची पुनरावृत्ती टाळण्यासाठी भविष्यात पोलिसांनी पुरेशी खबर घ्यावी, एक लॉंग टर्म पण आहे. आणि नेक्स्ट, अशा कोणत्याही हंगामापूर्वी
ओळखीच्या गुणाकारांना अटक झाली पाहिजे. आता बघा याच्यात आणि याच्यात कन्फ्यूज होऊ शकतो. ए तर घ्यावंच लागणार, ए याच्यात नाहीये, ए याच्यात नाहीये, तर हे दोनच ऑप्शन उरले. याच्यामध्ये बी आणि सी आहे आणि कोणतं एकच निवडायचं आहे कारण की एबीसी असं टोटल ऑप्शन नाहीये. तर बघा याच्यामधून हा ओके वाटतोय पण हा जास्तच पुढचा झाला, म्हणजे एकदमच प्रिकॉशन झालं. ते एवढं प्रिकॉशन नका घेऊ की होण्याचे पहिले जेवढे लेटेस्टमध्ये करंटमध्ये क्रिमिनल त्यांना अटक करून टाका. हे खूपच लॉंग टर्म आणि खूपच खर्चिक झालं, तेवढं नाही करायचं. हे बी घेणार. सो पहिलावाला आन्सर ऑप्शन. आय होप तुमचा बरोबर आला असेल परीक्षेत. त्यानंतर हा वाला बघा इंग्लिश मराठी दोन्हीमध्ये आहे, सेम सिक्वेन्सने घेतोय. ए सिरीज आहे माझ्याकडं, ठीक आहे. याचं एक्सप्लेनेशन पण तुम्हाला भेटलं असेल, एक्सप्लेनेशन पण इंग्लिश मराठी दोन्हीमध्ये अवेलेबल आहे, ठीक आहे. त्यामुळे बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही जिंदगीत. पाच सदस्यांचे कुटुंबाचे सध्याचे सरासरी वय. आता इथे सरासरी वय दिलेलं आहे म्हणजे ॲव्हरेजचा प्रश्न आहे. ॲव्हरेजचा प्रश्न आहे याचा अर्थ तुम्हाला थोडंसं काही ॲव्हरेजचा फॉर्म्युला वापरावं लागेल, ठीक आहे. पुढे सर्वात तरुण सदस्याचे वय सध्याचे 10 वर्ष आहे. आता लहान सदस्याच्या जन्माच्या वेळी बाकीच्या 4 जणांचं, कारण की कुटुंब 5 जणांचं आहे आणि कुटुंबामध्ये हा छुटकुराम पण आहे, ठीक आहे. तर नॉर्मली ॲव्हरेज काढताना आपण काय करतो, टोटल ॲडिशन डिवायडेड बाय नंबर, एवढे काही मेंबर आहे. हां, आता मला ॲव्हरेज दिलेलं आहे, टोटल नंबर माहिती आहे, तर त्याची ॲडिशन भेटू शकते, ठीक आहे. तर 5 जणांची ॲडिशन किंवा एकूण वय हे आहे 26 × 5, ठीक आहे. तर 6×5 = 3 5 2 10 11 12 13 130 वर्ष. याच्यामध्ये छुटकुराम पण आहे. आता विचारलं छुटकुराम जन्माच्या वेळेस बाकी 4 जणांचं किती होतं ॲव्हरेज वय. छुटकुराम 10 वर्षाचा आहे आज, म्हणजे 10 वर्षापूर्वी तो जन्मला असेल, 10 वर्षापूर्वी तो जन्मला त्याचं 10 आणि बाकीचे हा जन्मल्यानंतर ते पण 10-10 वर्षांनी एकाच वयाने सगळेजण वाढतात. टाइम झोन तर सगळ्यांना एकच आपल्या होतो, ठीक आहे. तर पूर्ण 5 जण 10-10 वर्ष मागे जायचं, तर 10 × 5 50, ते मायनस करा किती झाले 5 6 7 8 म्हणजे 80 वर्ष. आता 80 वर्ष उरलेल्या उरलेल्या 4 जणांची वय आहे, वयांची बेरीज आहे, पण मला ॲव्हरेज विचारलेलं आहे. तर 80 डिवायडेड बाय, आता 4 जण राहिले तर 20 × 80 म्हणजे 20 वर्ष. सो आन्सर ऑप्शन 2. सोपं आहे का नाही, काही जास्त करावं लागतंय नाही, पटपट येत आहे. आता एक्झाममध्ये लिहायचं थोडी, असं कुठेतरी कॉपऱ्यात एवढं कसं करायचं. 26 × 5 हे 130 आणि 5 जणांचं 10 वर्षामागे 10 × 5 = 50, हे मायनस 80 डिवायडेड बाय 4 डायरेक्टली 20. आणि एवढ्याच जागेत तुम्ही आत्तापासून जे कोणी 2025 करता पण प्रिपरेशन करत आहेत, एवढ्याशा जागेतच पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस करा. तिथं काही रफ पेपर देत नाही आणि घरूनही घेऊन जाता येत नाही, ठीक आहे. नेक्स्ट 58 हा पण मस्त आहे, प्रॉफिट अँड लॉस. एकदा वाचून घ्या किंवा इथं व्हिडिओ पण तुम्ही पॉज करू शकतात. हे बघा इथं कॅरेक्टर बघा, पहिले ए आहे, बी आहे, मग सी आहे, मग डी आहे, ठीक आहे. आणि डी ने 252 रुपये दिले, तर ए ने ओरिजिनली किती रुपयामध्ये घेतलं होतं, ठीक असं. याची एक डायरेक्ट मेथड सांगतो, एक्स घेऊन करा, होऊन जाईल. नॉर्मली काटापिटी करायची, फक्त एका लाईनीत मांडता आलं पाहिजे. आता ए ने विकली 20%वर, पण ए ची प्राइस मला माहित नाही, एक्स पकडू, एक्स. आणि जर त्यांनी 20% नफ्यावर विकली, घ्यायचं बेसमध्ये 100च, याच्यावर 20% नफा म्हणजे 20% ऍड करत 120. जर लॉस दिला असेल त्यावेळेस काय करायचं ते पण बघू. आता बी ने तेच सी ला दिलं 25% तोट्यात. आता 100 तर घ्यायचे बेस, त्याच्यावर तोटा झाला 25%, 100वर 25% 25, तेवढे मायनस करा, 75. आता परत
बी ने सी ला विकले 40% नफ्यात, तर 100 40% नफा म्हणजे ऍड करायचं 140, आणि आता ती वस्तू भेटलेली आहे 252 मध्ये डीला. बस असा आता मागं जायचंय. जेवढी काटापिटी फास्ट करता येईल तेवढं लवकर उत्तर येणार. बघा, 1 0 कट 1 0 कट 25 त्रिक 75 25 चौक 100 मी माझ्या हिशोबाने करतोय. आता काय उरलं काय उरलं काय उरलं, 4 1 4 4 त्रिक 12, अजून खाली 10 आणि 10 उरले म्हणजे 100 झाले. 10 × 10 100, आणि ते इकडे मल्टिप्लाय होणार कारण की आता भागाकारामध्ये. तर डायरेक्टली असं लिहू 252 खालून आला 100चा हा एक्स, एक्स इथं लिहितो आणि हे वाले याच्या खाली जाणार. तर 3 × 3 × 14, 100 तसंच राहून द्या. हे सॉल्व करू. बघा 5 6 7 8 9, हा तर बघा 3 त्रिक 9, 3 3 आणि 3 3 त्रिक 9, 9 ने डायरेक्टली भाग देऊ. 9 9 दुने 18 19 20 21 22 23 24 25 आणि 9 8 72, 14 14 14 दुने 28, 100 × 2 200. तर ओरिजिनल त्याची प्राइस होती 200. असं एका लाईनीत करायचं, डोक्याला जास्त ताण घ्यायचा नाही. नेक्स्ट, आता हा पण बघा थोडंसं तुम्हाला विधानांवर आधारित विचारलेला आहे. स्टेटमेंट बेसवर आधारित प्रश्न करताना जिंदगीत लक्षात घ्या की हा खूप चांगला आणि सोपा टाईप असतो. बाकीची जर याला करत नाही तुम्ही तर 100% करायचं. ठीक आहे, ओके. आता याला कसं करणार नीट बघून घ्या, एकदा वाचून घ्या. इंग्लिशमध्ये पण खाली दिलेलं आहे. तंत्रज्ञानाच्या साह्याने, आता इथे दिलेले बघा, तंत्रज्ञानाच्या साह्याने महत्वाच्या मानवतावादी उप उत्पादनापैकी एक म्हणजे मानवी श्रमांना दिलेला मोठा सन्मान आणि मूल्य. उच्च औद्योगिक समाजात ब्राह्मण आणि दलित, मुस्लिम आणि हिंदू यांच्यात आवश्यक फरक नसतो, परंतु ते तितकेच उपयुक्त आहे. म्हणूनच औद्योगिक समाजासाठी तितकेच मौल्यवान सुद्धा आहे. वैयक्तिक उत्पादकता वेतन तपासणीचा आकार निश्चित करते आणि यामुळे समाजाची स्थिती निश्चित होते. वरील उतारा पुढीलपैकी कोणत्या विधानाचे सर्वोत्तम समर्थन करतो. आता अशा प्रश्नांमध्ये डायरेक्टली उत्तर चेक करण्याच्या ऐवजी तुम्ही पहिले ऑप्शन एलिमिनेट करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे वरील उतारा वाटल्यानंतर मला इथं काय काय मानवी श्रीमंत, मुस्लिम हिंदू, दलित ब्राह्मण, औद्योगिक समाज, सामाजिक स्थिती, ठीक आहे, असे काहीतरी मला कीवर्ड्स दिलेले आहे. असे कीवर्ड्स पहिले शोधा. त्याच्या इर्द गिर्द मोगम जे भरीव स्वरूपाचं उत्तर असेल ॲज अ कन्क्लुजन म्हणून ते देण्याचा पहिले प्रयत्न करा. जे एक्स्ट्रीम असणार ते कॅन्सल आउट करा. तर तंत्रज्ञान व्यक्तीची सामाजिक स्थिती ठरवते, ठीक आहे, पण तंत्रज्ञान आणि सामाजिक स्थिती हे थोडं वन साईड झालं. जाती आणि धर्म हे तर क्लिअर कट नाही आहे. सर्व व्यक्ती जाती धर्माचा विचार न करता समान जन्माला येतात असं तर काही दिलेलं नाही. आणि तसं पण हे सर्व व्यक्ती वगैरे हे एक्स्ट्रीम झालं. तर हा पण कटला. मानवी श्रमाला प्रतिष्ठा आणि मूल्य असते असं लेखकाचं म्हणणं आहे, ठीक आहे. त्यामुळं ते तसं आपण टिक करणार. आता 60 वाला घ्या. हा वाला थोडंसं याला कसं आहे ॲक्च्युली की यावाल्या प्रश्नाला तुम्हाला अलिबाबाची गुफा या मेथडने करावं लागणार. आता थोडंसं याच्यात चेंजेस करावं लागणार. हा प्रश्न थोडासा रॉंग झाला इथं. ॲक्च्युली इथं काय पाहिजे होतं LMNOOP, तर इथं जो आहे ना याला M करा तुम्ही. LMMOOP असं मे बी हे मिसप्रिंट झालं असेल N. तर इथं जिथं जिथं N दिसतो त्याला M करा आणि मग सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. आता याच्यात काय असतं, हे दिलेले असतात ना, याचा अर्थ स्टारचा अर्थ हा, कॉपीराईटचा अर्थ हा. पहिल्यांदा एकदा एक्झाममध्ये हे लिहून घ्यायचं की ए हा बी पेक्षा मोठा नाही. आता तीनच गोष्टी असतात कंपॅरिझन करण्यासाठी. एक तर हा याच्यापेक्षा मोठा असणार, किंवा हा याच्यापेक्षा लहान असणार, किंवा हा याच्या बरोबरीचा असणार. तीनच गोष्टी आहे, एक तर मोठा, लहान किंवा इक्वल. आता हा ए बी पेक्षा मोठा नाही आहे म्हणजे लहान आणि इक्वल आहे, दोन गोष्टी उरल्या. तर लहान असं आणि इक्वल म्हणजे या साईडला आपण ठेवायचं स्वतःला. हा लहान नाही एवढा नाही म्हणजे मोठा होऊ शकतो, मोठा नाही एवढा नाही म्हणजे लहान होऊ शकतो, लहान नाही म्हणजे मोठा किंवा इक्वल होऊ शकतो, मोठा नाही लहान नाही इक्वल होऊ शकतो. आता हे तुम्हाला
एक्झाममध्ये असं एवढा विचार नाही करायचा, घरी प्रॅक्टिस केलेली असणार. आता आमची एवढी प्रॅक्टिस झाली म्हणून खटाखट खटाखट येतं ते. आता याला नीट मांडून घेऊया. एल एम आणि नंतर एम ओ ओ आणि पी एकाच याच्यात मांडून घेऊया. एल आणि एम मध्ये हॅश आहे, हॅशचे मतलब हा वाला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एन आणि सी मध्ये कॉपीराइटचा मतलब हा, आणि ओ आणि पी स्टारचा मतलब हा. हे एक कंटिन्यू सिरीज मध्ये आपल्याला मांडावं लागतात. आता मला दिलेलं आहे एम पी, त्याच्यानंतर एल एम आणि एल पी. स्टार म्हणजे इक्वल टू, हे हॅश म्हणजे ग्रेटर दॅन, आणि डॉलर म्हणजे लेस दॅन इक्वल टू. आता एक गोष्ट लक्षात घ्या, हा जो इक्वल टू आहे, इक्वल टू याला आपण रेड कार्पेट म्हणायचं. म्हणजे जर इथं खाली इक्वल टू विचारलेलं आहे तर वरती इक्वल टू पाहिजेच. ठीक आहे. आणि अलिबाबाची गुफा काय म्हणते, इकडून अलिबाबा जाऊ शकतो कारण की गुफाचा दरवाजा उघडा आहे, पण इथून अलिबाबा नाही जाऊ शकत कारण की गुफाचा दरवाजा बंद आहे. बस एवढंच लक्षात ठेवा. आता मला एम कडून पी कडे जायचं किंवा पी कडून एम कडे जायचं. एम इथं आहे, पी इथं आहे, इथे इक्वल टू आहे, इथे इक्वल टू आहे, आणि इथं पण इक्वल टू आहे. म्हणजे इक्वल टू असल्यावर इक्वल टू वरती असणं गरजेचं आहे, तर जाऊ शकतो, तर हे होऊ शकतं. आता एल आणि एम आहे, तर एम कडून एल कडे तर जाऊ शकत नाही कारण की अलिबाबाची गुफा बंद आहे. पण एल कडून एम जातो की नाही हे चेक करावं लागेल. एल वरती दिलाय, एम इथे दिलाय, बघा डायरेक्टली असं घुसू शकतो की नाही, घुसू शकतो, हे पण बरोबर. आता पी कडून एल कडे जायचं, गुफाचा दरवाजा असा आहे, तर पी कडून एल आणि रेड कार्पेट पण आहे. पी कडून एल कडे जायचं, इथून हा इजिकल टू आहे, इजिकल टू दिला होता, इजिकल टू आहे, इथून पण इजिकल टू वरून गेला, पण इथं गुफाचा दरवाजा बंद होतोय, तर हा वाला नाही होऊ शकत. सो ओनली 1 आणि 2 बरोबर. 1 आणि 2 बरोबर म्हणजे आन्सर ऑप्शन 1. थोडंसं याच्यात मिसप्रिंट झालेलं आहे, तेवढं तुम्ही चेक करायला पाहिजे. नेक्स्ट 61 नंबरचा एकदा याला करण्याचा प्रयत्न करा. अराउंडला असं दिलेलं आहे. परत एकदा सांगतोय, इथं एबीसीडी त्याच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला मांडावी लागणार आहे, दुसरं काही ऑप्शन नाही आहे. एकदा मांडण्याचा प्रयत्न करा. चला मी करू. हे बघा एबीसीडी. आता जर नीट बघितलं तुम्ही, ए बी सी डी ई एफ जी एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. ठीक आहे. नंबरिंग करून घेऊया, 1 2 3 4. आय होप की आता हे तुम्हाला पाठच झालेलं असणार. थोडी स्पीड वाढवावी लागेल. आता नीट चेक करा, वरती काय काय शब्द दिलेले आपल्याला. मला अराउंड दिलेला आहे. ठीक आहे. अराउंड बघा 1 2 3 4 5 6 6 अल्फाबेट दिलेले आहे. इथं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. तर 6चा 11 असं काही लॉजिक लागत नाही. 12 असला असतं तर मी एकाला 2 आहे अंक, एका अल्फाबेटला 2 असं मी ॲझ्युम केलं असतं, पण असं काही नाही. आता नीट चेक करा, ए दिलेला आहे, पहिले 5 किंवा त्याला 52 पकडू. ठीक आहे. ए इथं दिलेला आहे आणि 52चा तर काही संबंध कळत नाही मला. पुढे चेक करू. आरचा 1 2 होऊ शकतो किंवा 21 किंवा 18 होऊ शकतो, काही घ्या. 2 आर 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 आर. अरे आरचा तर 18 दिलेला आहे, क्लिअर कट. हा चल ठीक आहे. तर म्हणजे मग मी असं समजू की आरचा हा वाला 18 आहे. अजून ओ चेक करा, ओ आपल्याला 15 वर दिलाय, पण पुढे 24 काहीतरी दिलेलं आहे, काही कळत नाही, जाऊन द्या. यूचं बघा, यू मला 21 दिलेला आहे, 21 तर पण काही दिसत नाही. ठीक आहे. एन बघा, एन 14 वर दिलाय. अरे वा, इथं 14 दिलेला आहे मला. अरे वा, अच्छा. आणि डी बघा, डी डी 4 वर आहे. अरे वा, डी पण 4 दिलेला आहे. म्हणजे एक गोष्ट कळाली मला याच्यातून, आर एन डी जसेचे तसे नंबर भेटले. आणि जर नीट चेक केलं, आर एन डी हे सगळे व्यंजन आहे, म्हणजे नॉन स्वर आहे. वॉवल्स एक असतात आणि कन्सोनेंट असतात. वॉवल म्हणजे स्वर, कन्सोनेंट म्हणजे व्यंजन. वॉवल किती असतात? ए ई आय ओ यू.
आणि इथं मला ए ओ यू दिलेला आहे. ठीक आहे. आणि ए नॉर्मली आपला 1 नंबरवर असतो, पण इथं 52 दिलं. मे बी असं असेल, एचा अपोजिट झेड 26, 26 डबल 52. ट्रायल एंड एररने करून बघू. एक्झाममध्ये असंच करावं लागेल. ओ दिलेला आहे. ओ तसा असतो आपल्याला 15 नंबरवर, पण त्याच्या अपोजिट एल 12वर, आणि 12च्या डबल 24 आहे का? अरे आहे, 24 पण आहे. आणि यू बघा, यू तसा असतो 21वर, त्याच्या अपोजिट 6, एफ 6 नंबरवर, त्याच्या डबल 12, 12 आहे का? अरे आहे. म्हणजे जे स्वर दिलेले आहे त्याच्या अपोजिटच्या नंबरचं डबल, आणि जे कॉन्सोनंट आहे तसेच्या तसे. मॅटर क्लोज. आता मला दिलेलं आहे फिक्स ला असं सेमच होणार, तर प्लास्टिकला करून बघा. आता प्लास्टिक इथं लिहितो बघा, PLASTIC STIC. आता याच्यात वॉवल बघा, ए आहे, आय आहे. ए अपोजिट 26, 26चा 52. आई, आईच्या अपोजिट 18, 18चा 36. बाकीचे जसं तसं लिहून घेऊ. पी कितीवर आहे? 16वर. एल कितीवर आहे? 12वर. एस 19वर. टी 20वर. सी 3वर. असा वाला नंबर बघा, 161252, 1920, 363, 363, 363. इथं दिसतोय, इथं दिसतोय. तर हात कटला, हात कटला. आता दोघांमध्ये फरक बघा बरं. इथं 22 दिलाय, 22 21 येतो, तर हा 22 कटला, तर हा चौथावाला आन्सर ऑप्शन. असं एक्झाममध्ये लावायचं. हे बघा, याचं लॉजिक असंच तुम्हाला सुचेल एक्झाममध्ये, याची गॅरंटी तर कोणी देऊ शकत नाही. पण एवढं प्रोबॅबिलिटी प्रिडिक्शन करू शकतो की जर असा टाईप पूर्वी तुम्ही एखादा सॉल्व्ह केला असेल, तर एक्झाममध्ये अनकॉन्शियस माइंड तुम्हाला डायरेक्टली हेल्प करतो. अच्छा, उस वक्त मैंने ऐसा सॉल्व किया था, अब ये ऐसा ही हो सकता है, आणि ते तुम्हाला ट्रायल एररने चेक करावं लागेल. नेक्स्ट बघा, 62. मस्त प्रॉब्लेम आहे डिस्टन्स अँड डायरेक्शनचा, आणि त्यातल्या त्यात तो सावली म्हणजे शॅडो बेसचा आहे. एकदा ट्राय करण्याचा प्रयत्न करा, येईल तुम्हाला. शॅडो बेसमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या जिंदगीत तुम्ही, की कधी पण शॅडो म्हणजे सावली ही आयदर पश्चिमेला किंवा पूर्वेलाच पडते. असं दक्षिणेला आणि उत्तरेला शॅडो नसते. ते तर आर्टिफिशियल लाईटमध्ये तुम्ही तशी शॅडो पाडू शकतात, पण नॅचरली सूर्याची सावली एक तर पूर्वेला किंवा पश्चिमेलाच पडते. जसं बघा, पूर्वेला सूर्य इकडं असतो, तर त्याची अपोजिटला साईड म्हणजे सकाळी सकाळी सावली पश्चिमेला पडते, आणि नंतर दुपारनंतर सूर्य इकडं वेस्टला येतो, तर त्याची सावली दुपारनंतर म्हणजे 12 नंतर ईस्टला पडेल. एवढं नक्की. आता इथं दिलेलं आहे शार्दूल आणि ईशा सकाळी योगा करत आहे. सकाळची वेळ आहे, म्हणजे सावली पश्चिमेला पडली पाहिजे. शार्दूल आणि ईशा समोर समोर आहे. ईशाची सावली शार्दूलच्या डाव्या बाजूला पडते. डाव्या बाजूला म्हणजे सावली सकाळी सकाळी वेस्टला पडते, म्हणजे वेस्ट साईडला सावली आहे, आणि डावा हात आहे शार्दूलचा, डावा हात सावलीकडं, म्हणजे शार्दूलचं तोंड असं वरती पाहिजे, कारण की हा डावा आहे ना, हा लेफ्ट आहे ना, हा राईट आहे. तर लेफ्ट साईड, राईट साईड, इकडं सावली पडतीये, म्हणजे त्याचं तोंड वरती आहे. वरती म्हणजे नॉर्थला आहे. तर शार्दूल कोणत्या दिशेला बघतोय? तर नॉर्थ म्हणजे उत्तर. असं एवढं सोपं. तर तुम्हाला विचारलं मग ईशा कोणत्या साईडला बघते? ती समोर समोर आहे, मग ईशा असं खाली साऊथला बघते, असं. किंवा ईशाचं राईट साईड कुठं असणार? असं आहे, राईट साईड इकडं असतं, इकडं म्हणजे ईस्टला. ईशाचं राईट साईड इकडं, सॉरी इकडं, राईट साईड इकडं असणार ईशाचं. इथं लिहून घ्या, ईशाचे राईट हँड असणार वेस्टला, ईशाचे लेफ्ट हँड असणार ईस्टला. शार्दूल, शार्दूल शार्दूलचं राईट हँड, लेफ्ट हँड, तर राईट हँड इकडं असणार ईस्टला, आणि लेफ्ट हँड असणार वेस्टला, कारण की वेस्टमध्येच सावली पडतीये, आणि सकाळची सावली वेस्टलाच पडते. लाईक दॅट. तर कोणत्याही टाईपचा कसाही प्रॉब्लेम आला, आता तुम्ही करू शकता. नेक्स्ट, प्रतिपादन दिलेलं आहे, कारण दिलेलं आहे, विधानांवर आधारित. सो स्टेटमेंट अँड रिझन, ॲसर्शन अँड रिझन अशा टाईपचं आहे. एकदा वाचून घ्या.
पिकासोबत तणाला वाढू देऊ नये आणि कारण दिलंय तण झाडांना वाढण्यास जागा सोडत नाही. आता याच्यात थोडंसं जीएसचं डोकं वापरलं तरी काही हरकत नाही, परंतु नीट बघा. आता मला दिलेलं आहे असं की पिकासोबत तणाला वाढून देऊ. तण म्हणजे आजूबाजूला जे गवतं वगैरे छोटे छोटे झाडं झुडपं येतात ते ओरिजिनल पिकासोबत. यांनी कारण दिले कारण की तण झाडांना वाढण्यास जागा सोडत नाही. आता तुम्ही बघा, एखादं मेन झाड आहे, ठीक आहे, त्याच्या आजूबाजूला एक गवतं वगैरे येतात, ठीक आहे, तर हे आल्यामुळं हे वाढत नाही असं ओके आहे, परंतु हे असल्यावर हे दिसतच नाही असं नाही होत ना. याला पण स्वतःची जागा आहेच, यांना पण स्वतःची जागा आहे, म्हणजे ते त्यांना जागा सोडत नाही हे बरोबर उत्तर नाही. याचं ओरिजिनल असं कारण यांनी द्यायला पाहिजे होतं की याला जे न्यूट्रिशन लागतात जमिनीतून हे वाले बाकीचे घेऊन टाकतात ते, तर त्यांच्या न्यूट्रिशनवर ते इफेक्ट करतात असं सांगू शकतो, पण जागा सोडत नाही असं नाही सांगू शकत. तर ए आणि आर दोन्ही सत्य आहे, परंतु योग्य स्पष्टीकरण नाही, कारण की ऍक्च्युली हे स्पष्टीकरण पण नाही, हे असत्य आहे. त्यामुळे ए सत्य आहे, आर असत्य आहे, असं तिसरं वाला आन्सर ऑप्शन तुम्हाला टिक करावं लागेल. थोडंसं जीएसचं डोकं वापरावं लागेल, अजून काही नाही. आता हा तर एवढा सोपा आहे की म्हणजे कोणी करू शकतो. नीट संख्या बघा, 6 8 14 9 12 21 18 24 आणि इथं क्वेश्चन मार्क. आता इथं काय पाहिजे. आता याचं लॉजिक लावण्याकरता बाकीचे जे टोटल रकाने भरले त्यांचं काहीतरी ॲनालिसिस करा, आणि जर नीट ॲनालिसिस केलं मी 6 आणि 8 14 होतात, 9 आणि 12 21 होतात. सेम कर लो भैया. 18 और 24 कितना होता था, 8 और 4 12, चला 1 2 1 3 1 4 42, आणि 42 पण ऑप्शन मध्ये दिलेलं आहे डायरेक्टली उत्तर. काहीच नव्हतं याच्यात. म्हणजे आपण लई म्हणजे पाहिजे ते लॉजिक लावत बसतो, पण कधी कधी एवढा सोप्या लॉजिकवर पण एका दुक्का प्रश्न येत असतो. आता हा वाला करा. तार्किकदृष्ट्या सुसंगत असलेल्या विधानांचा संच ओळखा. आता ABCDE दिलेला आहे आणि सिक्वेन्स प्रमाणे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. कोणते तरी 4 ऑप्शन बघण्याचा प्रयत्न करा, लॉजिक लावा, एकामागून एक तुम्ही बघा. आयडेंटिफाय अ सेट ऑफ स्टेटमेंट दॅट आर लॉजिकली कन्सिस्टंट. तर जो इनकन्सिस्टंट वाटतोय तेवढा ऑप्शन पहिले डिलीट करा. तर इनकन्सिस्टंट आहे की नाही बघण्याकरता दिलेले काही 2-3 स्टेटमेंट वाचा, म्हणजे तुम्हाला एक थीम कळून जाईल. आणि एकदा ती थीम कळाली की मग त्याच्या विरुद्ध असणारी किंवा ज्याचं काही लॉजिक लागत नाही ते मायनस करा, है ना. चला एकदा सॉल्व करा, 1 मिनिट देतो. इथं प्रत्येकाने सॉल्व केलं पाहिजे. आता सुरुवात बघा, खाली ऑप्शन मध्ये EBDA दिलेलं आहे, त्याच्यानंतर ABDC ACBD आणि ACDB. तर जास्तीत जास्त ऑप्शन ए पासून सुरू होतोय, तर आपण पण तसंच ॲझ्युम करून ए पासून सुरुवात करण्याचा प्रयत्न करूया. ए मध्ये दिलेला आहे, अलीकडच्या वर्षात शिक्षक आणि इतर व्यावसायिकांच्या सरासरी सुरुवातीच्या पगारामधील अंतर कमी झाले. ठीक आहे. त्यानंतर CC ऑप्शन सेम वाटतोय, तर तो वाचूया. सुरुवातीच्या काळापेक्षा शिक्षकांना आता कमी पगार नाही. बरोबर आहे, पहिले काहीतरी अंतर कमी झालं सुरुवातीचे काळ, आणि तेच सुरुवातीच्या काळाबद्दल कंटिन्यू केलं. ठीक आहे, सी बरोबर वाटतोय. मग बी आणि डी ऑप्शन आहे तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये. मग बी वाचा, प्रथम वर्षाच्या शिक्षकाचे सरासरी वय 1975 प्रमाणे आहे. आणि डी वाचा, गेल्या काही वर्षात इतर व्यावसायिकांच्या सरासरी सुरुवातीच्या पगारात 20% वाढ झाली आहे. आता कोणतं बरोबर वाटतंय जास्तीत जास्त, तर मला ई बरोबर आपले सॉरी एखाद्या व्यक्तीच्या औपचारिक शिक्षकाची व्याप्ती हे एक मोजमाप आहे आणि ज्याद्वारे त्याच्या पगाराची पातळी निश्चित केली जाते. आता नीट बघा, जर पहिल्यांदा मी याला ए घेतलं फर्स्ट, नंतर सी घेतला दुसरा, आता मला बी आणि डी ऑप्शन आहे. बी वाचला तर प्रथम शिक्षकाबद्दल दिलेला आहे, आणि डी वाचला तर एखाद्या व्यक्तीच्या औपचारिक शिक्षणाची व्याप्ती हे एक मोजमाप आहे ज्याद्वारे त्याच्या पगाराची पातळी निश्चित केली जाते. आणि त्यानंतर ऑप्शन बघा ई, गेल्या काही वर्षात इतर व्यावसायिकांच्या सरासरी सुरुवातीच्या पगारात, म्हणजे पगाराबाबत दिलेलं आहे त्याच्यानंतर हेच स्टेटमेंट पाहिजे, आणि जर हे शेवटचं स्टेटमेंट आहे त्याच्या पहिले हेच पाहिजे. याचा अर्थ डी आणि ईच सिक्वेन्समध्ये पाहिजे. सो आन्सर ऑप्शन चौथा. तिथं सिक्वेन्शियल तुम्हाला थोडंसं विचार करावा लागेल.
एक्झाम मध्ये असंच एलिमिनेट करून जायचं. 66 नंबर करा. हा पण सोपा आहे प्रश्न, थोडस तुम्हाला पझल आहे बघा. अशावाले जे प्रश्न असतात ना, अशावाले प्रश्न थोडासा टाइमपास करतात, स्पीड ब्रेकर म्हणून आयोगाने दिलेले असतात. अशा प्रश्नांना बघून 5-10 सेकंदात तर आपल्याला कळून जातं की हा प्रश्न आपल्याकडून सॉल्व्ह होणार आहे की नाही होणार आहे. राईट. जर तुम्हाला वाटतं इनर फिलिंग आहे की सॉल्व्ह होणार आहे तर मग करा, अन्यथा सोडून द्या, पुढचं करा. कारण की प्रत्येक प्रश्नाला इक्वल मार्क आहे. जर इक्वल मार्क आहे ते इक्वल टाइम द्यावा लागेल है ना. मग एखाद्या प्रश्नाला जास्त टाइम का द्यायचा. राईट. तर नीट चेक करा. इथं LHKTFJ आणि R हे 7 सदस्य आहे. मग त्याच्यामध्ये त्यांची नावं दिली वेगवेगळ्या कंट्रीचे, मग वेगवेगळ्या खेळाचं नाव दिलं. ठीक आहे. म्हणजे व्यक्ती, देश आणि खेळ असे 3 आहे. तुम्ही चार्ट बनवू शकतात. आता खाली वेगवेगळे स्टेटमेंट दिले बघा. तर आपण असा चार्ट बनवून घ्यायचा सगळ्याचा लिहून. आता तिरंदाजीसाठी के, तर के आणि चीन आणि तिरंदाजी हे एकदम फिक्स झालं. तिरंदाजी, के आणि चीन हे फिक्स झालं. इंग्लिशमध्ये पण दिलेलं आहे, एकदा इंग्लिशमध्ये पण बघून घ्या बघा. तर के, तिरंदाजी आणि चायना हे फिक्स झालं. तर त्या आता तुम्ही असं लिहिणार बघा, हा स्पोर्ट्स, हा वाला देश कंट्री आणि हा पर्सन. तर इथं तिरंदाजी, कंट्री चायना आणि पर्सन के हे फिक्स झालं. तर बाकीच्या कॉलम मध्ये ते मायनस मायनस करा, तेवढी जागा कमी करायची ना. म्हणजे बाकीच्या ठिकाणी के नाही पाहिजे, बाकीच्या ठिकाणी चायना नाही पाहिजे असं, किंवा एका लाईनीत लिहा. जसं सांगितलं तसं चार्ट बनवून घ्यायचा. आता चार्ट बनवताना डायरेक्टली फायनलमध्ये ते येतं का नाही येतं हे माहीत नसतं, कन्फर्म नसतं. तर पहिले जे कन्फर्म स्टेटमेंट आहे त्यानुसार चार्ट बनवण्याचा प्रयत्न करा. आणि जे कन्फर्म नाही आहे त्याला थोडंसं थांबा, दम मारा, म्हणजे ते ऑटोमॅटिकली येईल. कळलं. ते पटकन 1 मिनिटात बनवण्याचा प्रयत्न करा, किंवा इथं व्हिडिओ पॉज करा, तुम्ही तुमच्या हिशोबाने बनवा. अल्टिमेटली मला विचारलेलं काय, टेनिससाठी स्पर्धा करणारा खेळाडू व देश, म्हणजे टेनिससाठी विचारलंय. आता मला इथं काय दिलेलं आहे, टेनिससाठी विचारलेलं आहे. आणि इथं ऑप्शन वाईज आपण असं करू शकतो का, एक 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 स्टेटमेंट वाचून, की के तिरंदाजी आहे आणि चायना आहे, म्हणजे टेनिससाठी के पण येणार नाही, तिरंदाजी पण येणार नाही, चायना पण येणार नाही. तसं काय ऑप्शन दिलेलं आहे का, नाहीये. पुढे बघा, एफ व्हॉलीबॉल, एफ तर नाही पाहिजे, तसं पण एफ दिलेलं आहे ऑप्शन मध्ये बघा. तर एफ व्हॉलीबॉलसाठी आहे आणि मला टेनिससाठी विचारलंय, तर एफ तर नाही येणार, एक तर ऑप्शन कटला. तर असं काहीतरी एक एक स्टेटमेंट वाचून काहीतरी 3 ऑप्शन कटतंय का असं तुम्हाला चेक करायचंय. ठीक आहे. जे कोरिया आणि जपानचे प्रतिनिधित्व करत नाही, ठीक आहे, जे करतो त्याचं बघा. आर रायफलसाठी आहे, म्हणजे आर नाही पाहिजे, रायफल नाही पाहिजे, आर तसा पण ऑप्शन मध्ये नाहीये. एल ॲथलेटिक्स आहे आणि ऑस्ट्रेलिया आहे, एल पण नाही पाहिजे, एल तसा पण ऑप्शन मध्ये नाही. असला असतं तर तो कॅन्सल आउट केला असता. टी US चे प्रतिनिधित्व करतो, म्हणजे टेनिससाठी तो नाहीये, तर टी पण कटला. आता 2 ऑप्शन उरले. तर ऍटलिस्ट मी काही न बनवता नुसतं एखादं स्टेटमेंट वाचून ऑप्शन 2 पर्यंत लिमिट केले. 50% मध्ये तुम्ही तसं पण आला. आता याला घरी जाऊन आरामात तुम्ही बनवा, मी डायरेक्टली लिहून देतो. हे असं आहे. तर मला जे रशिया टेनिस येतं हे वाला ऑप्शन येतं, बाकीचं जसं के चायना तिरंदाजी लिहिलं, टी USA फुटबॉल लिहिलं, बाकीचं बनवा. असा चार्ट तुमचा बनेल. आता एवढा वेळ नाही आहे. ठीक आहे. नेक्स्ट, विधानांवर आधारित हा पण मस्त आहे, सिलोजिझम. ठीक आहे. एकदा हा ट्राय करा, सोपा आहे, कोणाला पण येणार, जास्त अवघड नाही आहे. चलो ट्राय. प्रत्येकाला आलाच पाहिजे, हा सोप्पा आहे रे. आता बघा इथं
काही विधाने दिलेली आहे 2 आणि त्याच्यावर निष्कर्ष 3 दिलेली आहे. तर बनवताना कसं बनवायचं बघा. काही मुले हुशार आहेत, तर काही मुले हे हुशार आहेत, तर असं हुशारचं हे. आणि पुढे दिलेलं आहे सर्व मुले प्रामाणिक आहे, तर ऑल मुलेज आर प्रामाणिक. आता 1 बाय 1 ऑप्शन चेक करूया. काही हुशार मुले असतात, हुशार आणि मुले हे तर दिलेलंच आहे मला, हे तर बरोबरच आहे. काही प्रामाणिक मुले आहेत, प्रामाणिक हिरवा आणि मुले हिरव्यामध्ये लाल आहेच आहे. सर्व दिलं असतं तर ते चुकीचं झालं असतं. काही हुशार प्रामाणिक असतात, हुशार आणि प्रामाणिक हे वाला बघा ॲटोमॅटिकली झालं, हे पण झालं. ऑल ओके, ऑल ओके, चौथावाला आन्सर ऑप्शन. सोपं आहे की नाही. आता याच्यापेक्षा सोपं काय येऊ शकते एवढं. ठीक आहे. आता ABCDE डिस्टन्स अँड डायरेक्शन किंवा सिटिंग अरेंजमेंट, ठीक आहे, ओळीत बसलेले आहे. आता याचा अर्थ काय असतो, उत्तरेकडे ओळी करून बसलेला आहे म्हणजे त्यांचा हा राईट राईट तुमच्या जसा आहे आणि तुमच्या जसं लेफ्ट आहे तसाच होणार. तर अशा प्रकारे मला 1 2 3 4 5 स्टेटमेंट म्हणजे दिलेले आहे विधानं आणि 4च दिले 1 2 3 4. आणि हा प्रश्न आहे की ईच्या उजवीकडे कोण आहे. टोटल किती दिले 1 2 3 4 5 6 7. तर असं बनवून घ्या तुम्ही 1 2 3 4 5 6 आणि 7. आता जसं 1 बाय 1 दिलेलं आहे मांडून घ्यायचं. असं होऊ शकतं की मांडताना कुठं मांडायचं काय मांडायचं काही कळत नाहीये, राईट. ठीक आहे. तर त्याला तसंच स्टँड बाय मोडवर ठेवायचं. नेक्स्ट स्टेटमेंट वाचून घ्यायचा, मग तो कन्फर्म मांडून घ्यायचा आणि मग उरलेले त्याच्या हिशोबाने रिशफल करायचं. तर असं एकदा ट्राय करा तुम्ही. झाला. तर बघा GBCDEF A बघून घ्या. एफ हा ईच्या तात्काळ उजवीकडे आहे, ईच्या उजवीकडे आहे. ही राईट हँड साईड, ही लेफ्ट हँड साईड, असंच बनतं. ई हा जीच्या उजवीकडे चौथा आहे, पहिला दुसरा तिसरा चौथा आहे. सी हा बी आणि डीचा शेजारी आहे, बी आणि डीच्या मधोमध सी. डीच्या डावीकडे तिसरा, पहिला दुसरा तिसरा. ही व्यक्ती एका टोकाला आहे, टोकालाच आहे जी. तर ईच्या उजवीकडे कोण असेल, ईच्या उजवीकडे असेल एफ बाबू. तर एफ आणि ए पण आहे, तर ए म्हणजे एफ आणि ए तिसरावाला आन्सर ऑप्शन. असं तुम्हाला करायचं. सोपं आहे का नाही. दंडाडन इंग्लिशमध्ये दिलं होते. ज्यांना इंग्लिशमध्ये ट्राय करायचं त्यांनी इंग्लिशमध्ये करा, पेपर तर तुमच्याकडे आहेच. ठीक आहे. आता हा समितीमध्ये 2 मुलीचा समावेश आहे, प्रोबॅबिलिटीचा क्वेश्चन आहे. जबरदस्त क्वेश्चन असतो हा, काही जास्त करावं लागत नाही. पण याला आपण परम्युटेशन कॉम्बिनेशनच्या हिशोबाने बनवणार, कारण की इथं मला संभाव्यता विचारलेली नाही आहे. जर ती विचारली असती तर त्याचं पण कसं केलं असतं मी आपण बघूया. पण पहिल्यांदा नॉर्मल परम्युटेशनने किंवा कॉम्बिनेशनने याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. आणि अजून एक गोष्ट लक्षात घ्या, घरी पण प्रॅक्टिस करताना प्रोबॅबिलिटी या चॅप्टरच्या पहिले कॉम्बिनेशन पहिले किंवा परम्युटेशन पहिले शिकून घ्या. पहिले परम्युटेशन कॉम्बिनेशनचे चॅप्टर शिका, त्यानंतर प्रोबॅबिलिटीला हात लावा. आता बघा, टोटल 2 मुलीचा समावेश पाहिजे ही झाली कंडिशन.
टोटल मला किती दिले 6 मुलं आणि 4 मुली, टोटल 10 झाले. इथपर्यंत कोणाला प्रॉब्लेम नाही. आणि 5 सदस्यांची टीम बनवायची. 5 मेंबर्स आर टू बी फॉर्म्ड. ठीक आहे, नॉर्मल दिलंय. तर या 6 मधून आणि 4 मधून काय काय निवडायचं बघा. 2 मुली तर पाहिजेच, तर 4 मधून 2 आणि टोटल 5 निवडायचे होते. ठीक आहे, तर उरलेले मग 3 मुलांमधून निवडावं लागेल. म्हणजे या 6 मुलांमधून 3 मुलं निवडायची आणि या 4 मुलींमधून 2 मुली निवडायची. गुणाकार करायचा, हे सॉल्व करा. सॉल्व करताना कॉम्बिनेशन मध्ये हे कसं करतो, हे 3 प्लेस आहे तर मागे जायचं 6 × 5 × 4 आणि खाली 3 × 2 × 1. आता हे बॅच मध्ये शिकवलं जातं कॉम्बिनेशन कसं सॉल्व करायचं. आता एवढा वेळ नाही, इथं 2 आहे तर 2 घर मागे जा, बाकीचं 2 × 1 हे फॅक्टोरियल असतं. ठीक आहे, हे सॉल्व करा. 3 दुने 6, 6 कट, ते 5 चोक 20 उरला. आणि इकडे बे 1 बे, बे 2 4, 3 दुने 6 उरला, 6 दुने 12 आणि हे 0 120. सो माझं आन्सर ऑप्शन झालं 3. पण जर आपल्याला हीच गोष्ट संभाव्यता किती होईल असं जर विचारलं तर त्यावेळेस संभाव्यता काढताना सेम प्रश्नाला प्रोबॅबिलिटी इज इक्वल टू कंडिशन डिवाइड बाय टोटल करतो, असंच करतो. इथं पण कंडिशन हीच आहे, 6C3 × 4C2 आणि याच्या खाली टोटल पाहिजे. टोटल किती माझ्याकडं 10 मेंबर आहे, त्याच्यातून 5 निवडायचे. आता हे सॉल्व करा. वरच्याचं तर माझं 120 आलं आणि खालच्याचं करून दाखवू. 10 × 10 × 9 × 8 × 7 × 6 खाली 5 × 4 × 3 × 2 × 1. मी फक्त 10C5 इथं सॉल्व करतोय. तर बघा 5 1 5, 5 2 10, 3 1 3, 3 3 9, 4 1 4, 4 2 8, बे 1 बे, बे 3. काय काय उरलं, 3 दुने 6, 6 दुने 12, 12 7 84, 84 × 3. तर इथं लिहू 84 × 3. आता याला सॉल्व करू. बघा 120, 84 × 3, 3 ने भाग जातो 3 चोक 12, 3 0 0, 4 ने भाग जातो 4 4 4 0 0, 4 2 8, 4 1 4, 10/21. ते याचं प्रोबॅबिलिटी संभाव्यता आली असती 10/21. प्रोबॅबिलिटी कधी पण 1 पेक्षा कमी असते. इथं डिनोमिनेटर मोठा आहे तर 1 पेक्षा कमीच आहे. तर जर प्रोबॅबिलिटी विचारलं तर हे वाला इथं काही विचारलं नव्हतं नॉर्मली. ऍक्च्युली प्रोबॅबिलिटीचे पण प्रश्न परम्युटेशन कॉम्बिनेशन याच्यावरच आधारित असतात. ठीक आहे, आता 70 बघा. हा आपल्या याचा आहे, काय म्हणतात, बायनरी कोडिंग, खरे खोटे. एकदा वाचण्याचा प्रयत्न करा, कळेल. इथं तुम्हाला ऑप्शन नुसार जायचं असतं. ठीक आहे, ऑप्शन्स बघायचे, स्टेटमेंट्स बघायचे, कंडिशन सॅटिस्फाईड करायची. ओके, करतानाची एक प्रोबॅबिलिटी म्हणजे मेथड सांगतो तुम्हाला. आता एका गावात पोलिसांनी एक केस संदर्भात 3 व्यक्तीची चौकशी केली. चौकशीच्या वेळी फक्त एक जण खरे बोलत होता आणि एकाचे 2-2 स्टेटमेंट दिले तर दोन्ही स्टेटमेंट खरे होतील आणि बाकीचे एकदा खरे एकदा खोटे. म्हणजे याला कंडिशन जर मी असं विचारलं की माझी कंडिशन काय तयार होते, पहिल्यांदा कंडिशन चेक करत जा. म्हणजे एकदा खरे खरे एकदा खोटे खरे किंवा खरे खोटे कसंही होऊ शकतं, इकडून तिकडं तिकडून इकडं, पण कंडिशन हीच पाहिजे. आता कोणत्या 2 स्टेटमेंटला खरं मानायचं, प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, आता जर मला प्रश्न विचारला काय की सर्व रक्कम चोरणार व्यक्ती कोण आहे, आणि जर मी स्टेटमेंट नीट चेक केले की दरवाजा उघडला रक्कम चोरली, दरवाजा उघडला मी रक्कम चोरली म्हणजे अजय म्हणतो, आणि इथं अन्वय म्हणतो मी फक्त गाडी चालवली, अजयने सर्व रक्कम चोरली. म्हणजे इथं अजयने सर्व रक्कम चोरली, अजयने रक्कम सर्व चोरली, अजयने सर्व रक्कम चोरली, हे एकच स्टेटमेंट पॉझिटिव्ह 3 वेळेस आलेलं आहे. तर असं मला अजून करावं लागेल की ते बरोबर आहे, बरोबरच आहे असं नाही, पण हे पकडून तर चालू शकतो, कुठून तर सुरुवात झाली पाहिजे. हा, तर या स्टेटमेंटला मला खरं मानावं लागेल, खरं खरं खरं. कारण की एक चूक नाही मानू शकत ना मी, एक चूक मानलं तर मग बाकी सगळे चूक होऊन जाईल. तर खरं मानूनच चालू लागेल. सुरुवात झाली इथून.
ठीक आहे. आता मला दुसरं पण खरं पाहिजे. आता बघा, याने दुकानाचा दरवाजा उघडला आणि याने दुकानाचा दरवाजा उघडला. जर याने उघडला तर हे चूक, याने उघडला तर हे चूक. तर आयदर हे खरं किंवा खोटं असू शकतं, म्हणजे कन्फर्म सांगू शकत नाही. पण इकडे बघा, गाडी चालवली, जर मी याला खोटं मानलं तेव्हाच एक खरं आणि एक खोटं होईल ना, हे ना. जर याला खरं मानलं मी, हा, आणि याला खोटं मानलं तर होत नाही ना कंडिशन सॅटिस्फाईड. तर आपल्याला ट्रायल अँड एरर मेथडने जावं लागेल. आता जर मी याला बरोबर मानलंय आणि याला पण बरोबर मानलं की अन्वयने गाडी चालवली, जर अन्वयने गाडी चालवली तर अन्वयने दुकानाचा दरवाजा उघडला का? नाही, खोटं. मग अभयने दरवाजा उघडला, कारण की दरवाजा कोणाला उघडावा लागेलच, ते खरं. तर आता नीट बघा, अन्वयने दुकानाचा दरवाजा उघडला, खोटं. अभयने दुकानाचा दरवाजा उघडला, खरं. मी सर्व रक्कम चोरली, खरं. मी गाडी चालवली, खरं. आणि अजयने, म्हणजे अन्वय म्हणतो मी, त्याने गाडी चालवली, खरं. अजयने सर्व रक्कम चोरली. पण आपली कंडिशन सॅटिस्फाईड होत नाही ना. कंडिशन काय म्हणते? एक खरं खरं पाहिजे. खरं खरंच तर झालं आपलं. एक खोटं खरं पाहिजे, हे पण झालं. पण इथं परत खोटं खरं पाहिजे, इथं तर दोन्ही खरं आले. तर तुम्हाला असं ट्रायल अँड एररने जावं लागेल. अच्छा, मग एक काम करूया, आपण याला खरं खरं मानलं, ठीक आहे. आता अन्वयने दुकानाचा दरवाजा उघडला, हे खोटं केलं आणि हे पण खोटं केलं ॲज पर कंडिशन. तर बरोबर सगळं सॅटिस्फाईड होतं. एक बघा, अन्वयने दुकानाचा दरवाजा उघडला, खोटं आहे जे अभय म्हणतोय. आणि अजयने सर्व रक्कम चोरली आहे, बरोबर आहे. अजय म्हणतो अभयने दुकानाचा दरवाजा उघडला, हे पण खोटं आहे. आणि अजयने सर्व रक्कम चोरली. आणि अन्वय म्हणतो मी फक्त गाडी चालवली, हे खरं आहे. म्हणजे आता बघा, 3 कॅरेक्टर आहे. आता गाडी चालवणारा गाडी चालवत होता, तो तर काय दुकानाचा दरवाजा उघडणार नाही, कारण की 3 जण आहे, ठीक आहे. एकाला एकच काम आहे. जर अन्वयला गाडी चालवण्याचं काम दिलं, आपण ते बरोबर मानलं, तर अन्वय तर काही दुकानाचा दरवाजा उघडणार नाही. ते तर तसं पण खोटं झालंय. राहिलं फक्त की अभयने दरवाजा दुकान उघडला की नाही. आता मला सांगा, जो दरवाजाचा म्हणजे दुकानाचा दरवाजा उघडेल तोच पुढे जाऊन रक्कम चोरणार ना. असं थोडी होऊ शकतं की भाऊ तू दरवाजाचं दुकान उघडून दे मला आणि मग मी जाऊन आता रक्कम चोरतो, असं नाही होत ना. म्हणजे ज्यांनी रक्कम चोरली त्यानेच दरवाजा उघडला असेल दुकानाचा, है ना. म्हणजे जर अजयने रक्कम चोरली, आपण बरोबर मानतोय, तर अजयनेच दुकानाचा दरवाजा उघडला असेल. म्हणजे बाकीच्यांनी ज्यांनी ज्यांनी उघडला असं सांगितलं ते खोटं होणार. तर अभयने दुकानाचा दरवाजा उघडला, खोटा. अन्वयने दुकानाचा दरवाजा उघडला, खोटा. आणि कंडिशन सॅटिस्फाईड होते. तर याच्यानुसार सर्व रक्कम चोरणारा व्यक्ती कोण? अजय. सो ए फॉर. असं ट्रायल अँड एररने तुम्हाला जावं लागेल, ठीक आहे. चलो नेक्स्ट, विशिष्ट सांकेतिक. हा सोप्पा आहे, एकदा तुम्ही ट्राय करण्याचा प्रयत्न करा, येऊन जाईल. सोप्पा आहे हा. पीट ना सोमचा अर्थ होतो हा, ना जो तोडचा वॉटर इज लाईफ, टब ओड पीट गिव्ह मी टॉय, जो लिन कॉट लाईफ अँड डेथ. अल्टिमेटली मला विचारलं काय? इज. आता इज शब्द कुठे दिसतोय बे तुम्हाला? इज शब्द दिसतोय तुम्हाला इथं, बाकी कुठे दिसतोय? नाही. म्हणजे त्या स्टेटमेंटवर आपला फोकस पाहिजे. त्याच्यासोबत मला वॉटर अँड लाईफ दिले, जर त्याचे मी ओळखले आणि ते कट केले तर उरलेलं इजचं असणार, ठीक आहे. कारण की इज डबल तर कुठे दिसत नाही, ठीक आहे. आता वॉटर इथं मला दिसतोय, वॉटर इथं मला दिसतोय, म्हणजे पहिल्या ए आणि बी मध्ये कॉमन काय दिसतोय मला? ना दिसतोय. तर ना तर नाही पाहिजे मला उत्तर, ना गेला. आता लाईफ बघा, लाईफ मला इथं दिसतोय, लाईफ मला इथं दिसतोय. बी आणि डी मध्ये कॉमन काय? जो आणि जो कॉमन आहे, म्हणजे जो पण गेला. जो गेला, ना गेला, उरलं इजला तोडच द्यावं लागेल. तर डायरेक्टली इजचा आलं तोड, म्हणजे आन्सर ऑप्शन 3. सोपं होता का नाही? म्हणजे जे विचारलंय ते पहिले बघा कुठे आहे, त्याला मार्क करून ठेवा, त्याच्या इर्दगिर्दचे सगळे ऑप्शन डिलीट करा, उरलेला तो असतो. 72 हा वाला एक क्वेश्चन. हा वाला क्वेश्चन मध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे, ठीक आहे. याला तुम्ही रॉंग करा, ठीक आहे, रद्द, ठीक आहे. याच्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे, ओके. आता हा वाला करा 73. आता हा वाला प्रश्न
जमला तर खूप लवकर जमणार 10 सेकंदात, आणि नाही जमला तर मग ते सगळंच काढत बसावं लागतं तुम्हाला. राईट. एकदा तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करा, ट्राय करा. अल्टिमेटली मला काय विचारलं याच्यावर फोकस करा. ठीक है, अल्टीमेटली आपको पूछा क्या है इस पे फोकस करो, सब बराबर जमेगा. मला अल्टिमेटली विचारलेले एक्स इज द ग्रँड सन, म्हणजे नातू पाहिजे वायचा. मला एक गोष्ट सांगा, एक्स शुड बी द ग्रँड सन ऑफ वाय. सन म्हणजे मुलगा पाहिजे, सो एक्स शुड बी अ मेल मेंबर, फिमेल तर नाही पाहिजे. आता मला खाली ऑप्शन एक्स कुठे कुठे दिला, इथं दिला, इथं दिला, इथं दिला, इथं दिला. ठीक आहे. आणि नीट बघितलं, भागाकाराचा अर्थ काय होतो, बहीण. म्हणजे ए ही बी ची बहीण आहे, याचा अर्थ एक्स ही ए ची बहीण आहे. पण तो बहीण असली असते तर ती नातीन झाली असते. नातू पाहिजे मला, है ना, ग्रँडसन पाहिजे, नातू पण तू. ठीक आहे. तर हा वाला कटला, हा भागाकार परत एकदा कटला. हा अल्फा बघा, हा मुलगा चालेल, आणि बीटा बघा, ही मुलगी झाली. मुलगी नाही चालणार ना, एक्स मुलगी कशी करू शकते, ते पण कॅन्सल. तर डायरेक्टली तिसरा आन्सर ऑप्शन. हे सॉल्व्ह करण्याची गरज नाही. आणि ॲक्च्युली असे आजपर्यंत MPSCने जर 10 प्रश्न विचारले या टाईपचे, त्याच्यातून 8 प्रश्न असेच पहिले 10 सेकंदात कटतात. सेम फॉर राज्यसेवा, सेम फॉर कंबाईन. कारण की हा प्रश्नाचा टाईप अशाच प्रकारे सेट केलेला असतो की तो तसा कटावा. इक्का दुक्का असे क्वेश्चन असतात जे तुम्हाला टोटल, आणि त्यामध्ये पण 2 ऑप्शन कटतात. मग राहिलेल्या 2 ऑप्शन मध्ये तुम्हाला सर्वस्वी चेक करावं लागतं. ठीक आहे. हा वाला बघा, तानिया एरिक पेक्षा आता सोप्पा आहे, डायरेक्ट लिहून जाईल तुम्हाला, जास्त काही याच्यात अवघड नाही. झालं. आता याला नॉर्मलही करू शकतात तुम्ही, याच्यात एवढं काही नाही. कॅरेक्टर काय, तानिया एरिक क्लिफ. तानिया एरिक पेक्षा वयाने मोठी आहे, तर तानिया ही मोठी आहे एरिक पेक्षा, तर एरिक त्याच्या खाली. ठीक आहे. आणि क्लिफ हा तानियापेक्षा मोठा आहे, तर क्लिफ त्याच्यावर. ठीक आहे. आता पहिली दोन, अच्छा हे नाही, पहिली दोनच करायची मला. तानिया एरिक पेक्षा वयाने मोठी आहे आणि क्लिफ त्याच्यापेक्षा वयाने मोठा आहे, हे दोनच केले. आता पहिली 2 विधाने सत्य आहे, म्हणजे हे दिलेलं डेटा सगळं सत्य आहे. तर तिसरं विधान काय होईल, आता तिसरं विधान याच्यानुसार काय होतं, एरिक क्लिफ पेक्षा वयाने मोठा आहे. एरिक हा क्लिफ पेक्षा वयाने मोठा नाही ना, क्लिफ तर सर्वात मोठा आहे, एरिक सर्वात लहान आहे, तानिया तर मधली आहे. तर एवढं नक्की की हे चुकीचं आहे क्लिअर कट. तर क्लिअर कट खोटे आहे असं सांगू शकतो, सांगता येत नाही. माहिती अपुरी आहे, खरे आहे, तर ऑप्शन असेही लिमिट होतात. सो आन्सर ऑप्शन सेकंड. हा वाला करा. हा वाला पण प्रॉफिट अँड लॉसचा मजेदार प्रश्न आहे. फक्त याला करताना कशा स्वरूपात करावं लागतं, कोणती मेथड, कोणता फॉर्म्युला आहे ते एकदा चेक करावं लागेल. मी सांगतो तुम्हाला, जस्ट ट्राय वन्स. आता बघा, एका दुकानदाराने 22 वस्तू जेवढ्या रुपयाला खरेदी केल्या तेवढ्याच रुपयाला 12 वस्तू विकल्या, तर या व्यवहारात त्याला होणारा शेकडा नफा किती. मला नॉर्मल विचारलेलं नाहीये, मला पर्सेंटेज मध्ये विचारलेलं, म्हणजे व्हॅल्यू मध्ये नाही विचारलं. आता बघा, कारण की व्हॅल्यू काढता पण येणार नाही, कारण की किती वस्तू आहे आणि किती रुपयाला विकल्या, खरेदी किंमत किती काय माहित नाही. पण पर्सेंटेज तर सगळ्यांना सेम राहणार. ठीक आहे. आता 22ला जेवढ्या वस्तू विकल्या, हे विकलं सेलिंग प्राइस, आणि 12ला वस्तू जेवढ्या खरेदी केल्या किंवा विकल्या. अच्छा, आता याच्यात कसं असतं,
एका दुकानदाराने 22 वस्तू जेवढ्या रुपयाला खरेदी केल्या ती कॉस्ट प्राइस 22ची, पण विकताना टोटलच्या टोटल नाही विकले ना, विकताना मी 12च विकल्या, पण 22चा जेवढा खर्च आला होता मला घ्यायला तेवढा नुसत्या 12 वस्तू विकून मी प्रॉफिट कमवून घेतला. आता बाकीच्या जेवढ्या 10 वस्तू राहिल्या तो माझा प्रॉफिट आहे. म्हणजे 22 मधून 12 गेले 10, हा तर झाला माझा प्रॉफिट. याच्यात कोणाला दिक्कत जिंदगीत नाही, हे तर कळालं. आता आता खाली आपण कधी पण प्रॉफिट अँड लॉस काढताना खाली आपण कॉस्ट प्राइस घेत असतो. डन, कॉस्ट प्राइस घेतो, ठीक आहे. आता कॉस्ट प्राइस काय घ्यायची, 22 वस्तू घ्यायची का 12 घ्यायची? आता मला सांगा, मी माझ्या घरात 22 वस्तू आणल्या होत्या, 12 विकल्या होत्या, प्रॉफिट मी 12 वस्तूवरच घेणार ना. अजून तर 8 वस्तू 10 वस्तू बाकी ना माझ्या विकायच्या, ते नंतरच्या नंतर विकू, पण विकताना माझ्या घरातून तर 12च चालले ना वस्तू, तेवढ्यावरच कॉस्ट प्रॉफिट लावूया आणि मल्टिप्लाय बाय 100. हे कशाकरता, पर्सेंटेज काढण्याकरता. तर बघा, 2×5 10, 2×12, हे 500 भागिले 6 येत नाही तर असं करून घ्या, 6 हे 500 आणि 6 साहेबाचे 30, साहेबांचे 30, 6 36, 42, 6 48, 2 0, साहित्रिक 18, परत 2 0, हे 0.3333 चालत जातं, ठीक आहे. तर 83.3 एवढंच बघा, बाकीचं नाहीतरी कट होतं. पहिल्यांदा आपल्याला 8नी भाग जातो एवढं जरी कळालं, ते 9नी गेलेला भाग, 7नी गेलेला भाग आणि 5नी गेलेला भाग तसा पण कट होतो. पुढचं करायची गरज नव्हती, फक्त तुम्हाला करून दाखवलं. एक्झाममध्ये असे 5-5 10-10 सेकंद जरी वाचवत गेलो आपण तरी आपला मस्त टाइम वाचतो. आता 76 पासून 80 पर्यंत असे 5 डिसिजन मेकिंग निर्णय क्षमतेचे क्वेश्चन असतात, याला नेगेटिव्ह मार्किंग नसतं, ठीक आहे. म्हणजे याचे मार्क कसे डिसाईड केले जातात, एक तर तुम्हाला मिनिममचे मिनिमम 0 मिळणार किंवा 1 मिळणार किंवा 1.5 मिळणार किंवा मॅक्झिमम 2.5 भेटणार. म्हणजे मिळाले तर डायरेक्ट 2.5 भेटू शकतात किंवा जर कमीच मिळाले तर 0 भेटू शकतात किंवा याच्यामधले पण भेटू शकतात. पण इथे तुमचे मार्क नेगेटिव्हमध्ये जात नाही, नकारात्मक नसतात. या प्रश्नांना कधीही सोडून येऊ नका, कारण की शेवटी दिलेले असतात आणि शेवटी मला वेळ भेटला नाही असं कधीच करू नका. याला नक्की सोडून या. टोटल बरोबरच्या बरोबर आलं ते 12.5 मार्क मॅक्झिमम मिळू शकतात किंवा मिनिमम 0 मिळू शकतात. तर एकदा तुम्ही ट्राय करण्याचा प्रयत्न करा. ट्राय करताना बघा, जेव्हा एखादी काही सिच्युएशन दिलेली असते त्याच्यात काहीतरी आपल्याला पोस्ट दिलेली असते की तुम्ही आता पोलीस प्रमुख आहात, तुम्ही एखाद्या ऑफिसर आहात, तुम्ही कलेक्टर आहात वगैरे वगैरे, त्यानुसार तुम्हाला डिसिजन घ्यायचा. तुम्ही जर कर्मचारी आहात, साधे क्लर्क आहात, प्यून आहात, तर तुम्ही एवढा मोठा डिसिजन नाही घेऊ शकत, तर ते वाले डिसिजन खाली असेल मायनस करा. दुसरं, जर कलेक्टर आहात, मोठे डिसिजन घ्यायचे, तर लहानवाल्यांचे डिसिजन घेऊ नका, तुम्ही कॅल्क्युलेशन करत बसू नका. तुम्हाला ऑर्डर द्यायचे कलेक्टरला की बाबा भूकंप झाला, दंगा झाला, तर IPS तिथला जो जिल्हा कमिशनर असतो त्याला ऑर्डर द्या की बाबा जाऊन बघ. तुम्ही जाऊन नाही चेक करायचं, ग्राउंड रिलेटिव्ह तुमची नाही, ठीक आहे. असं तुम पडदे की पिछे काम करू घे. जर कलेक्टर आहे, पोलीस आहे, तर तुम्हाला ग्राउंडवर यावं लागेल, ठीक आहे. असं तर ही एक गोष्ट झाली पोस्टनुसार. दुसरं, जे एक्स्ट्रीम असतं ते कॅन्सल आउट करा. म्हणजे करायचं ए आहे आणि बीचं दिलेलं आहे ते पहिले कॅन्सल करा, किंवा एकदमच एक्स्ट्रीम आहे जे इम्पॉसिबल आहे, नेक्स्ट टू इम्पॉसिबल प्रॅक्टिकलमध्ये घडणं, ते पण कॅन्सल करा ऑप्शन, ते एलिमिनेट करू शकतो. तिसरं आपण एलिमिनेट काय करू शकतो की काहीतरी असं दिलेलं आहे, काहीतरी खर्च वगैरे तुम्हाला लागतोय फंडिंग आणि त्याला खूपच खर्च होतोय, एक्स्ट्रीम खर्च होतोय, तीच गोष्ट कमी खर्चात आपण 19-20 मध्ये करू शकतो. तर तुम्हाला ॲज अ गव्हर्नमेंट सर्वंट तुम्हाला गव्हर्नमेंटचा पैसा पण वाचवायचा आहे, तर एकदम खर्चिक गोष्ट कमी करा, कॅन्सल आउट करा. चौथं, कधी पण पब्लिकचा लॉस नाही होऊन द्यायचा. आता अशा केसमध्ये फसवण्याकरता तुम्हाला पब्लिकचा लॉस होतोय हा ऑप्शन देता आणि दुसरा ऑप्शन गव्हर्नमेंटचा पण लॉस होतोय, ठीक आहे. पण मग तुम्हाला पब्लिकचा लॉस होतोय हे वाला कॅन्सल करावं लागेल, गव्हर्नमेंटचा त्या कंपॅरिझनने लॉस झाला तरी चालेल, कारण की अल्टिमेटली आपण सेवक आहोत जनताचे, ठीक आहे. तसं तर ते तसं तुम्हाला जसं जसं पुढे येईल तसं ते कळेल. पण एवढं नक्की की एक्स्ट्रीम स्टेटमेंट पहिले कट करा आणि तुमची पहिले पोस्ट बघून घेत जा. आता याच्यामध्ये जर नीट बघितलं की एखादा ट्रायल आरोपी आहे, पोलिसांकडे स्पर्धा परीक्षा देण्याची परवानगी मागितली आणि योग्य व्यवस्था करण्यासाठी इच्छा व्यक्त केली, तर अशा वेळेस स्थानिक पोलीस काय करणार? आता तो ट्रायल आरोपी आहे, म्हणजे अजून काही सिद्ध झालं नाही, चालू आहे आरोपी, सिद्ध होईल, फायनल डिसिजन येईल, तर मग काय करायचं?
तुम्ही डायरेक्ट परवानगी घेणार हे तुमच्या कॅपॅसिटीमध्ये पण नाही. जज नाही तुम्ही, पोलीस आहेत, तुमच्या पोस्टनुसार तुम्हाला पॉवर आहे. अशा कोणती विनंतीमध्ये रस न घेता खटला चालू आहे आणि असा अधिकार नाही, हे पण बरोबर आहे. पण तुम्ही त्याला डायरेक्ट हो पण नाही म्हणायचं, नाही पण नाही म्हणायचं. याच्या डायरेक्ट हो म्हटलं कॅन्सल, डायरेक्ट नाही म्हटलं कॅन्सल. योग्य निर्देशनासाठी जिल्हा दंडाधिकारी व कोणतेही कार्यकारी दंडाधिकारी यांना कळवाल. नाही ना, कार्यकर्त्याचं काम नाही ना ते, म्हणजे कर्मचाऱ्याचं काम नाही आहे, हे काम आहे कोर्टाचं. तर तुम्ही कोर्टाकडे त्याला सादर करणार. सो ट्रायल कोर्टासमोर ही बाब समोर आणणार. मग कोर्ट काय तो जज आदेश देईल ते तुम्ही बघणार. पण तुम्ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी केली तर याला सर्वात पहिले 2.5 मार्क पाहिजे. एक झाला 2.5, ठीक आहे. याला आपण 2 देऊया, याला तर 0 देऊया, याला 1 देऊया. असं आपण आपला फोकस पाहिजे 2.5 वर, ठीक आहे. 1.5 मार्क. ओके, ठीक आहे. आता हा वाला बघा, याच्यात डायरेक्ट तुम्ही 2.5 वालं शोधण्याचा प्रयत्न करा. 1-2 वाल्याचं तर आपल्याला कामच नाही, ते सोडून द्या. आता इथं काय दिलंय, तुम्ही काल बद्ध प्रकल्प हाताळत आहात. प्रकल्प आढावा बैठकीदरम्यान टीम सदस्याच्या सहकार्याच्या अभावामुळे प्रकल्पाला विलंब होण्याची शक्यता आहे. तुम्ही काय करणार? आता विलंब होणार आहे, मग तुम्ही काय करायला पाहिजे? मग तुम्ही पण विलंब करायला पाहिजे का? नाही. म्हणजे संघातील सदस्यांना त्यांच्या असहकाराबद्दल चेतावणी द्याल. ओके आहे, चेतावणी द्याल, पण पहिल्या फेजमध्ये तुम्ही तसं करणार का? नाही. दुसरी गोष्ट, असहकार्याची कारणे बघणार. बरोबर आहे, ठीक आहे. अजून काही बेस भेटते का? संघातील सदस्याच्या बदलीसाठी विचारलं. आता डायरेक्ट बदलीच करणार का त्यांची? नाही भाऊ, हे तर पहिले 0 पाहिजे. आणि कारणे सांगून वेळ मारून घ्याल, हे पण ओके आहे, पण ते एवढं ओके नाही. ते हे तर डायरेक्ट 0, हा तर डायरेक्ट 1, हा 1.5 आणि हा 2.5. सो आपला फोकस बी वर पाहिजे, ठीक आहे. नेक्स्ट, इंग्लिश मराठी. आता याच्यात बघा, इंग्लिश मराठी होता. आता मराठी जेवढा मोठा आहे, इंग्लिश तर नाही आणलं याचं, ठीक आहे. बघून घ्या. आता ABCDEF आहे, इथं आता सिक्वेन्स त्याप्रमाणे पाहिजे. आता हा डिसिजन मेकिंग मध्ये पण मल्टी ऑप्शनचा क्वेश्चन असा काही वेळा MPSCने 14, 15, 16 मध्ये विचारला होता एकदा, त्याच्यानंतर ते विचारणं बंद केलं त्यांनी. मग आता जसं मागचे क्वेश्चन दिले 1 लाइनर तसे दिलेले, पण हा जर परत रिपीट झाला त्याकरता घेण्यात आलेला आहे. एकदा ट्राय करा 1 बाय 1. आता तो सिक्वेन्स तुम्हाला माहित पाहिजे. याच्यात ऑप्शन एलिमिनेट करून तुम्ही जाऊ शकतात, दुसरा ऑप्शन नाही आपल्याकडे जिंदगीत. स्थानिक व राष्ट्रीय प्रसार माध्यमातून काही बलात्कारांच्या घटनांची चर्चा झाल्यावर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत नाराजगी व्यक्त केली. पोलीस दलात राज्यातील कायदा व सुव्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत, ठीक आहे. एक पोलीस अधीक्षक म्हणून आता तुमची ग्रुप एची पोस्ट आहे, पोलीस अधीक्षक आहात, ठीक आहे. तर त्यावेळेस तुम्ही काय करणार? ओके, पोलीस सुप्रिटेंडंट, ठीक आहे. आता संध्याकाळी व रात्री पोलिसांची गस्त वाढवा, ठीक आहे, ओके आहे. सर्वात पहिले काय करणार? महाविद्यालय, हॉटेल, पिकनिक स्पॉट, मसाज पार्लर व तत्सम याबाबतच्या संभाव्य धोक्याच्या ठिकाणी धाडी घालाल व समाजकंटकावर जरब बसवाल, हे पण ठीक आहे. पहिल्या इनिशियल फेजमध्ये काय करणार? घडलेल्या प्रकरणाचा सक्षमपणे व तत्परतेने तपास करण्याचे आदेश द्या. यस, ॲज अ ग्रुप ए म्हणून सर्वात पहिले तुम्ही हे करणार. हे तर नंतरच्या गोष्टी, पहिली स्टेप ही करायची, ठीक आहे. तर पहिले सी पाहिजे. सी तर इथं दिलेलं आहे, बाकी गेलं उडत. डायरेक्ट चौथा ऑप्शन टिक करणार. बाकीच बघून घ्या. पोलीस स्टेशनमध्ये महिला अधिकाऱ्यांची संख्या वाढवा, ते नंतर वाढवा ना, आणि त्याला वेळ पण लागतो.
महिला विषयक संस्था कार्यकर्त्याची बैठक घेऊन नंतर करा. महिलांना सावध राहण्याचे प्रतिकार करण्याचे आवाहन करा. हे सगळ्या नंतरची गोष्टी आहे. पहिली स्टेप बघायची अशा दिलेल्या मल्टी ऑप्शनच्या डिसिजन मेकिंग मध्ये असंच तुम्हाला शोधायचं असतं आणि असंच याचं उत्तर निघत असतं. ठीक आहे. नेक्स्ट 79 बघा, इंग्लिशमध्ये पण दिलेलं आहे. आता इथे तुम्ही वरिष्ठ अधिकारी आहात, यू आर द सिनियर ऑफिसर. तुमची डिसिजन मेकिंग पण तुमच्या पॉवरनुसार मोठी पाहिजे. ठीक आहे. औषधामुळे विषबाधा होऊन उलट्या होणे, चक्कर येणे इत्यादी प्रकार रुग्णांच्या बाबतीत घडल्याचे निदर्शनात येत आहे. तर तुम्ही सर्वप्रथम आता यांनी देऊन टाकलंय, सर्वप्रथम काय करणार, पहिली स्टेप काय करणार, तर 1 बाय 1 वाचा. बाधित रुग्णावर त्वरित व योग्य उपाय करण्याचे आदेश द्याल व तज्ज्ञ डॉक्टरांना पाचारण कराल. बरं वाटतंय, तुम्ही सिनियर ऑफिसर आहे. त्वरित पहिली स्टेप, पहिले आदेश द्या. तुम्ही काही कर्मचारी नाही की जाऊन पहिले वॉर्डमध्ये बघणार काय काय कोणाला झालंय, किती जणांना झालं, संख्या नोंदवून ठेवणार, रिपोर्ट तयार करणार. हे तुमचं काम नाही. तुमचं काम आहे आदेश द्यायचं. पहिले हे करणार. अजून बाकीचे वाचून घेऊया. अशी बाधा इतरांना होऊ नये म्हणून कोणत्या औषधामुळे घडले याचा शोध घेऊन त्याचे वितरण थांबवण्याचे आदेश द्या. नाही नाही नाही, हे नंतर. पहिले ज्यांना उलट्या होत्या त्यांना तर बाबा काहीतरी करा. पहिली स्टेप त्यांना वाचवा. नंतर पुढे काय कारण आहे, कशामुळे घडलं, ते नंतरचे नंतर. आता नसणार. ज्या कर्मचाऱ्यांच्या हलगर्जी परिणामामुळे हा घडला आहे त्यांना ताबडतोब निलंबित, ते नंतर बघू. हो. आणि वरिष्ठांना पोलिसांना याबाबत त्वरित कळवाल, ते नंतर. पहिले जे असे झालेले बाधित त्यांना पहिले उपचार करा. नाही तर त्यांना नाही दिले उपचार टाइमवर ते मरून जाणार असं. सो पहिल्यावाला आन्सर ऑप्शन. प्रॉम्प्ट अँड अप्रोप्रिएट मेजर्स विल बी ऑर्डर्ड फॉर द अफेक्टेड पेशंट्स इमिजिएटली. स्पेशलिस्ट डॉक्टर्स विल बी कॉल्ड. ठीक. 80. आता एकदा वाचा. तुम्हाला पहिल्यांदा तुम्ही तुमची पोस्ट बघा काय, म्हणजे पॉवर कळते आपल्याला आणि त्या पॉवरच्या अनुसार तुम्ही डिसिजन घेऊ शकतात. तुम्हाला तुमच्या विद्युत पुरवठा कंपनीकडून एका महिन्याचे वाढवून अधिक बिल आहे. आता नॉर्मल आहे, तुम्ही कंपनीकडे त्यामध्ये दुरुस्ती करून घेण्यासाठी जातात, तर तुम्ही नॉर्मल सिटीजन आहे. तुम्ही काय अधिकारी नाही की त्याच्यावर केस ठोकणार, त्यांना कारण देता नोटीस देणार, रिपोर्ट द्यायला सांगणार. हा, कोण असं काय कुठं टेक्निकल चूक झाली की मुद्दामून चूक झाली हे बघण्याचा आदेश देणार. तो थोडी आदेश आहे तुमच्याकडे, पॉवर थोडी आहे. तुम्ही नॉर्मल सिटीजन आहे. ठीक आहे. यू आर रिसिव्ह एन एक्स्ट्रा बिल फ्रॉम युअर इलेक्ट्रिसिटी कंपनी एक्सटेंडिंग 1 month बिल. You go to the company to get it repaired. Then company says that the bill is valid in case what you will do. सर्वात पहिले ॲज अ नॉर्मल सिटीजन म्हणून तुम्ही त्यांचे म्हणणे स्वीकारता आणि बिल भरता. ओके आहे. तुम्ही बिल भरणार नाही आणि लवाद्याकडे जाल. आता कंपनीने सांगितलं ना तुम्हाला व्हॅलिड आहे. लवादा म्हणजे ट्रिब्युनेट पार्टीकडे जाणार तुम्ही, आर्बिट्रेशनकडे. त्यांना सांगणार की असं असं आमच्यासोबत असं घडतंय, हे आम्हाला हेल्प नाही करते. कंज्युमर कोर्टकडे जाणार. ठीक है. तो कंज्यूमर कोर्ट पहले विचारना तुमने बिल भरा है क्या, बाद में बात करेंगे. बाद में अगर केस जीते तो तुमको इंटरेस्ट के साथ पैसा मिलेगा, पर पहले तो तुमको बिल भरना पड़ेगा ना. असं प्रॅक्टिकल होत असतं. तर पहिल्यांदा तुम्ही बिल भरणार आणि मग लवाद्याकडे जाणार. म्हणजे लवाद्याकडे म्हणजे कोर्टामध्ये कंज्युमर कोर्टामध्ये गेल्यानंतर तुम्हाला काही सादरता करायला पाहिजे की बाबा एवढं एवढं बिल आलं होतं, एवढं मी भरलं होतं आणि चुकीचं होतं. कारण की जर तुम्ही असं नाही केलं तर मे बी इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट तुमची इलेक्ट्रिसिटी कट करू शकतो आणि तुमच्या या डिसिजनमुळे तुमच्या घरच्यांना त्रास होणार. घरी कोणी आयसीयूवर असेल पेशंट आणि इलेक्ट्रिसिटी बंद झाली, मग काय करणार तुम्ही? तुमच्या न भरलेल्या बिलमुळे तो मरणार ना. असं आपण नाही करू शकत. सर्व बाजूने विचार करून आपल्याला डिसिजन घ्यावा लागतो ॲज अ सिटीजन म्हणून सुद्धा. सो वी शुड बी अ रिस्पॉन्सिबल सिटीजन. तो तिसरं आन्सर ऑप्शन इथं बरोबर आहे. आणि बिल भरणारच नाही तर मग काय, बिल कट झाल्यावर काय करणार तुम्ही? इलेक्ट्रिसिटी कट झाल्यावर. ठीक आहे. इथं 80 प्रश्न होते. आय होप सो तुम्ही बरोबर सॉल्व केले असणार. प्लीज कमेंट करून मला सांगा किती जणांना किती मिळाले. नॉर्मल आपल्याला 67 तरी मार्क पडले पाहिजे ॲज अ क्वालिफाईंग. त्याच्यानंतर तुमचं पेपर 1 GSचा तपासला जातो. जर याच्यातच नाही भेटले तर तपासले जात नाही. ठीक आहे. त्यामुळे याच्यात तुम्हाला क्वालिफाय होणं गरजेचं आहे. आणि एक लक्षात घ्या, आजकाल MPSC क्वालिफाईंग याला का म्हणते, कारण की क्वालिफाईंग न झालं पाहिजे त्याच्याकरता क्वालिफाय म्हणून. आणि जर सगळेच क्वालिफाय झाले तर मग उपयोग काय घेऊन, घेणारच नाही ना. त्यामुळे MPSC आजकाल टाईप तर अवघड विचारत नाही, इक्का दुक्का टाईप अवघड विचारते, पण पेपर लेंदी करते. असा मोठ्याच्या मोठा गट्टा येतो. GS1चा पेपर बघा आणि GS2चा पेपर बघा, डबल साईजचा असतो.
78-80 पानं असतात GS2 मध्ये. ठीक आहे, असं बुकलेट फॉर्मॅटमध्ये भेटतो. तर असं तुम्हाला स्पीड पण वाढवावं लागणार, टाइम पण वाढवावं लागणार, त्याला दुसरा कोणताही ऑप्शन नाही आहे. ठीक आहे, तर मला सेशन मोठा करायचा नव्हता. मी ऑलरेडी तुम्हाला इंग्लिश पॅसेजचे माझ्याकडे सिरीज ए होती, मी प्रश्नसुद्धा दाखवले, कोणता पॅरेग्राफ कोणत्या प्रश्नाला अनुसरून आहे, त्यानुसार तुम्ही तुमचं उत्तर बघून घेऊन टाका. ठीक आहे, तर याच्यात जरी काही प्रॉब्लेम वाटला तर मला सांगा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.